Welcome students. In last lecture we study about chemical properties of carboxylic acid which gives us information about presence of carboxyl group. कोणतं तर presence of carboxyl group. म्हणजे आपण म्हणू शकतो की एखाद्या ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये कार्बोक्सिल ग्रुप आहे का नाही ते चेक करण्याच्या टेस्ट आपण पाहिल्या होत्या. ओके, तुम्हाला आठवत असेल पहा हे पाहिलं होतं आपण रिएक्शन्स इन्व्हॉल्विंग प्रेझेन्स ऑफ COOH ग्रुप. त्यालाच आपण म्हणतो कार्बोक्सिल ग्रुप टेस्ट. लॅबोरेटरी टेस्ट फॉर कार्बोक्सिलिक ग्रुप. कोणत्या होत्या त्या? लॅबोरेटरी टेस्ट फॉर कार्बोक्सिल ग्रुप. कोणकोणत्या टेस्ट होत्या? पहिली टेस्ट होती लिटमस टेस्ट. COOH म्हणजे ऑर्गॅनिक कंपाऊंड कंटेनिंग COOH ते जर पाण्यात टाकलं त्याच्या पाण्यातल्या सोल्युशन मध्ये ब्लू लिटमस पेपर बुडवला की रेड होतो. ही एक टेस्ट झाली, लिटमस टेस्ट म्हणतो. दुसरी टेस्ट पहिले आपण ऑर्गॅनिक कंपाऊंड कंटेनिंग COOH त्यामध्ये आपण जर सोडियम बायकार्बोनेट सोल्युशन टाकलं तर एकदम फास्ट असे इफरवन्सेस येतात. इफरवन्सेस कार्बन डायऑक्साइड मुळे येतात. याचा अर्थ तिथं कार्बोक्सिल ग्रुप प्रेझेंट होता. डिकार्बोक्सिलेशन रिएक्शन होते, CO2 बाहेर जातो. इथं आपल्याला इंडिकेट होतं की कार्बोक्सिल ग्रुप आहे. आणि तिसरी पाहिली आपण इस्टरिफिकेशन टेस्ट. त्याला आपण ईस्टर टेस्ट म्हणतो. कोणती टेस्ट? ईस्टर टेस्ट. When carboxylic acid is react with alcohol in presence of small amount of sulfuric acid, it gives ester having a fruity smell. तिथं फळासारखा वास येतो and fruity smell indicate that presence of carboxyl group. ओके, अशा तीन टेस्ट आपण मागच्या लेक्चर मध्ये पाहिल्या. लिटमस टेस्ट, सोडियम बायकार्बोनेट टेस्ट आणि ईस्टर टेस्ट, जे की हे ऑर्गॅनिक कंपाऊंड देत असतात ज्यांच्यामध्ये कार्बोक्सिल ग्रुप असतो. ओके, आज आपल्याला पुढच्या केमिकल प्रॉपर्टीज त्याच्या पाहायच्या. कोणत्या पाहायचं? केमिकल प्रॉपर्टीज ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड्स. त्यातला बी रिएक्शन्स इन्व्हॉल्विंग क्लेवेज ऑफ COOH बॉन्ड. तर विद्यार्थी मित्रांनो, क्लेवेज याचा अर्थ ब्रेकिंग. क्लेवेजचा अर्थ काय? तर ब्रेकिंग. रिएक्शन्स इन्व्हॉल्विंग ब्रेकिंग ऑफ दिस COH बॉन्ड इन कार्बोक्सिलिक ऍसिड्स. कोणता पहा? मी असं म्हणतोय RC डबल बॉन्ड OH. इथं पहा COH म्हणजे कोणता? तर हा कार्बोक्सिल कार्बन आणि हा हायड्रॉक्सिल यांच्यातला ब्रेक होणारा बॉन्ड. यातला रिएक्शन्स आपल्याला पाहिजेत. ज्या रिएक्शन्स मध्ये कार्बन आणि OH हा बॉन्ड ब्रेक होतो त्या रिएक्शन्स. यात पहा पहिले टाकले मी एक. आता इथं वेगवेगळे रिएजंट वापरून आपल्याला ते रिएक्शन्स करायचे. आता पहिली रिएक्शन्स ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड विथ SOCl2. या अगोदर अल्कोहोल फेनॉल इथर यामध्ये हा रिएजंट येऊन गेलेला आहे. ओके, रिएक्शन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड विथ कोणासोबत? SOCl2 म्हणजे थायोनिल क्लोराइड. म्हणजे कोणता? थायोनिल क्लोराइड. PCl3 म्हणजे कोणता? फॉस्फरस ट्रायक्लोराइड. आणि PCl5 म्हणजे कोणता? फॉस्फरस पेंटाक्लोराइड. तर मला थोडक्यात सांगायचं, ज्या ज्या वेळेस कार्बोक्सिलिक ऍसिडची रिएक्शन ही SOCl2, PCl3 आणि PCl5 यांच्यासोबत होते त्या त्यावेळेस करस्पॉन्डिंग प्रोडक्ट हा असाइल क्लोराइड तयार होतो. कोणतं तयार होतो? असाइल क्लोराइड तयार होतो. मी इथं लिहिणार आहे पहा. जनरल रिएक्शन अगोदर देणार आहे. काय देणार आहे? तर जनरल रिएक्शन. तुम्ही पाहू शकता हा आपला कोनिकल फ्लास्क आहे. हा कोणता आहे आपला? तर कोनिकल फ्लास्क. या कोनिकल फ्लास्क मध्ये आपण घेऊया कार्बोक्सिलिक ऍसिड. काय घ्यायचं आपल्याला? कार्बोक्सिलिक ऍसिड RCOOH. मी अगोदर तीन जनरल रिएक्शन आणि त्या तीन जनरल रिएक्शनचे एक्झाम्पल देणार आहे. पाहायचं की आपण असं म्हणूया, हा जो कोनिकल फ्लास्क आहे या कोनिकल फ्लास्क मध्ये आपण कार्बोक्सिलिक ऍसिड घेतलं. पहिला रिएजंट कोणता? SOCl2. यात काय टाकायचं आपल्याला? SOCl2 टाकायचं आहे. ओके, मी एक थोडक्यात एक लाईन लिहितो त्यानंतर जनरल रिएक्शन. याचं वेन कार्बोक्सिलिक ऍसिड्स पहा. वेन कार्बोक्सिलिक acids is heated with कोणासोबत? SOCl2, PCl3 and PCl5. हे तीन वेगळे रिएजंट येतात. ओके, या कोणत्याही एका रिएजंट सोबत जर कार्बोक्सिलिक ऍसिडची रिएक्शन जर झाली तर असाइल क्लोराइड तयार होतो. वेन कार्बोक्सिलिक ऍसिड्स आर असं म्हणतो आर heated with SOCl2 or PCl3 or PCl5, it gives काय देतं पहा? it gives corresponding acyl chloride. काय देतं ते? corresponding acyl chloride देतं. जनरल रिएक्शन
हा कोनिकल फ्लास्क घेतलाय. या कोनिकल फ्लास्क मध्ये कार्बोक्सिलिक ऍसिड आणि त्यात पहिला रिएजंट टाकायचा आहे SOCl2. कोणतं टाकायचं आहे? SOCl2. रिएक्शन येते, तुम्ही जनरल रिएक्शन पहा. R C डबल बॉन्ड O OH हा कार्बोक्सिलिक ऍसिड त्या कोनिकल फ्लास्क मधला. याची रिएक्शन कोणासोबत? तर याची रिएक्शन आहे SOCl2 सोबत. कोणासोबत? SOCl2 सोबत. Carboxylic acid is heated with carboxylic acid. This carboxylic acid is heated with SOCl2. In this reaction, one chlorine atom of SOCl2 replace the OH group. म्हणजे कार्बोक्सिलिक ऍसिड ला थायोनिल क्लोराइड सोबत जर हिट केलं तर कार्बन OH हा बॉन्ड तुटतो. हा OH रिप्लेस करतो Cl. म्हणजे हा Cl इथं अटॅक करतो. कार्बन आणि क्लोरीन काय सांगतो पहा, SOCl2 मधला क्लोरीन. तर इथं असली तुम्ही SOCl2 यातला एक क्लोरीन ह्या OH ला रिप्लेस करतो आणि ते तयार करतं RC डबल बॉन्ड O. पहा इथं RC डबल बॉन्ड O आणि ह्या OH च्या ऐवजी काय तर Cl. OH च्या ऐवजी काय Cl. मग तुम्ही म्हणता SOCl2 मधला एक Cl गेला, काय शिल्लक राहिलं बरं? SOCl. काय शिल्लक राहिलं? SOCl. तुम्ही असं सांगेल निघून जाणाऱ्या OH मधला पहा इथे OH हा निघून जाणारा OH आहे. त्या OH मधला O हा O आणि SOCl मधला SO आणि हा O मिळून तयार होतं SO2. काय तयार होतं? SO2 सल्फर डायऑक्साइड. कोणत्या फॉर्म मध्ये? गॅस फॉर्म मध्ये. आणि राहतं शिल्लक काय? SOCl2 मधलं फक्त Cl आणि हे H. OH मधलं H आणि SOCl मधलं Cl. बाय प्रोडक्ट HCl. बाय प्रोडक्ट काय तर HCl. हा कोणता मॉलिक्यूल आहे? तर हा आहे कार्बोक्सिलिक ऍसिड. हा कोणता आहे? तर हा आहे कार्बोक्सिलिक ऍसिड. SOCl2 चं नाव काय? तर SOCl2 चं नाव आहे थायोनिल क्लोराइड. कोणता आहे तो? थायोनिल क्लोराइड हा आहे. ओके. RC डबल बॉन्ड OCl हे रिप्रेझेंटेशन कोणाचं आहे? तुम्हाला माहिती आहे कोणाचं आहे ते? तर ते आहे असाइल क्लोराइडचं. कोणाचं आहे? तर असाइल क्लोराइड. SO2 म्हणजे सल्फर डायऑक्साइड. SO2 म्हणजे कोणता? सल्फर डायऑक्साइड. तो गॅस फॉर्म मध्ये तयार होतो. HCl हे देखील गॅस फॉर्म मध्ये तयार होतं. म्हणून पहा मी काय म्हणतो, तर या कोनिकल फ्लास्क मध्ये आपण घेतलं कार्बोक्सिलिक ऍसिड RCOOH, त्याच्यात रिएजंट टाकला SOCl2 थायोनिल क्लोराइड आणि त्याला काय करायचं? त्याला हीट करायचंय. काय करायचं? आपल्याला हीट करायचं. हीट केल्यानंतर कार्बोक्सिलिक ऍसिड मधला C आणि OH हा बॉन्ड ब्रेक होतो. C आणि OH हा बॉन्ड ब्रेक होतो. का होतो? कारण SOCl2 मुळे होतो. तर OH ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड इज रिप्लेस्ड बाय Cl टू फॉर्म RCOCl म्हणजे असाइल क्लोराइड. बाय प्रोडक्ट SO2 हा ह्या फ्लास्कच्या बाहेर जाणार आहे. SO2 गॅस फॉर्म मध्ये असेल, त्याचबरोबर HCl हा पण गॅस फॉर्म मध्ये असणार आहे. आणि म्हणून या रिएक्शन मध्ये तयार होणारा हा असाइल क्लोराइड जो असणार आहे तो प्युअर फॉर्म मध्ये असणार आहे. तो कोणत्या फॉर्म मध्ये असणार? तर प्युअर फॉर्म मध्ये असणार आहे. ओके, लक्षात येईल. एक्झाम्पल घेतो. ही कोणती रिएक्शन होती? तर ही SOCl2 सोबतची जनरल रिएक्शन होती. आता एक्झाम्पल घेतो. तुम्हाला असा प्रश्न असतो, व्हॉट इज द ऍक्शन ऑफ SOCl2 ऑन असेटिक ऍसिड. ओके, तर पहा एक्झाम्पल नंबर 1. असेटिक ऍसिडचा फॉर्म्युला CH3C डबल बॉन्ड OH. ओके, असेटिक ऍसिड. इथं R च्या ऐवजी आपण घेतलं CH3 ग्रुप. या कोनिकल फ्लास्क मध्ये घेतला आपण असेटिक ऍसिड. कोणता घेतला? असेटिक ऍसिड. त्यात कोणता टाकायचा? SOCl2 टाकायचा आणि त्याला हीट करायचं. आणि काय करायचं? त्याला हीट करायचं. पहा SOCl2 हा इथे लिहिला मी. SOCl2 आणि हीटिंग ही रिएक्शन होण्यासाठी आपल्याला टेम्परेचरची आवश्यकता आहे. असेटिक ऍसिड ची रिएक्शन थायोनिल क्लोराइड सोबत. थायोनिल क्लोराइड मधला कोण? एक Cl ऍटम कोणावरती अटॅक करतो? ह्या कार्बोक्सिल कार्बन ऍटम वरती. याच्यावरती अटॅक करतो. कोणता बॉन्ड ब्रेक होतो? सांगा कोणता बॉन्ड ब्रेक होतो? माहिती तुम्हाला आता. यातला Cl याच्यावरती अटॅक करतो. OH मायनस रिप्लेस होतो Cl मायनस न. यातला हा बॉन्ड तुटतो. C आणि OH हा बॉन्ड तुटतो. OH च्या ऐवजी Cl येतो आणि तयार होतं ते असं CH3C डबल बॉन्ड O Cl. ओके, Cl. आणि तुम्हाला माहिती आहे हा SO आणि इथला O मिळून काय तयार होतं? SO2 म्हणजे सल्फर डायऑक्साइड.
SO आणि हा O SO2 आणि हा राहिलेला H आणि यातलं एक शिल्लक Cl म्हणून तयार होतं HCl. ओके, काय तयार होतं तर HCl. रिएक्शन मध्ये आपण जे रिएक्टंट आहेत किंवा प्रोडक्ट आहेत त्यांचे नाव आपण लिहूया. हे कोणतं आहे बरं? हे आहे ॲसिटिक ऍसिड. कोणतं आहे तर ॲसिटिक ऍसिड. याची रिएक्शन कोणासोबत? थायोनिल क्लोराईड सोबत. हे कोणतं तयार झालं? ह्याला असाइल क्लोराईड म्हणणार का? नाही, त्याचं नाव आहे ॲसिटिल क्लोराईड. आता असाइल क्लोराईड इज अ जनरल नेम अँड जर CH3 असेल तर त्याचं नाव आहे ॲसेटिल क्लोराईड. काय नाव आहे तर हा झाला ॲसेटिल क्लोराईड. हे त्याचं कॉमन नेम. आणि इथॅनोइल क्लोराईड लक्षात ठेवा. कोणतं? इथॅनोइल क्लोराईड हे त्याचं IUPAC नेम आहे. ॲसिटिक ऍसिडचं IUPAC नेम काय? तर त्याचं नाव आहे इथॅनोइक ऍसिड. कोणतं विद्यार्थ्यांनो? इथॅनोइक ऍसिड. मग तुमच्या लक्षात येईल का रिएक्शन? व्हेन ॲसिटिक ऍसिड इज heated with thionyl chloride, it gives acetyl chloride, byproduct sulfur dioxide and again byproduct hydrogen chloride म्हणजे हायड्रोक्लोरिक ऍसिड. हे दोन्ही पण कोणत्या फॉर्म मध्ये येतं? तुम्ही जर विचार करा, ह्या जर ॲसिटिक ऍसिड घेतलं, याच्यात जर आपण थायोनिल क्लोराईड टाकलं आणि त्याला हीट जर केलं तर ॲसिटिक ऍसिडची रिएक्शन थायोनिल क्लोराईड सोबत होऊन ॲसेटिल क्लोराईड तयार होईल या कोनिकल फ्लास्क मध्ये. ॲसेटिल क्लोराईड त्याचबरोबर सल्फर डायऑक्साइड आणि हायड्रोक्लोरिक ऍसिड हेही तयार होतील, पण तयार झाल्याबरोबर ते गॅस फॉर्म मध्ये असतील. म्हणून SO2 आणि HCl हे कोनिकल फ्लास्कच्या बाहेर जातील आणि यामध्ये फक्त आणि फक्त काय राहील तर ॲसेटिल क्लोराईड राहील. आणि म्हणून असाइल क्लोराईड प्युअर मेथड न तयार करण्यासाठी आपण SOCl2 हा रिएजंट घेतो. लक्षात ठेवा. ओके, SOCl2 हा रिएजंट घेतो. मला सांगा या रिएक्शन मध्ये कोणी कोणाला रिप्लेस केलं? तर इन बोथ दीज रिएक्शन्स OH कोणता पहा? इन बोथ दीज रिएक्शन्स OH ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. कोणता? OH ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड इज रिप्लेस्ड बाय Cl. OH ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड इज रिप्लेस्ड बाय Cl. पुढे जाऊन म्हणेल मी OH मायनस इज रिप्लेस्ड बाय Cl मायनस. याचा अर्थ या न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स आहेत. कोणत्या? न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स आहेत. When acetic acid is heated with thionyl chloride, it gives acetyl chloride, byproduct sulfur dioxide, gas फॉर्म मध्ये HCl गॅस फॉर्म मध्ये. हा कोणत्या फॉर्म मध्ये असेल तर हा प्युअर फॉर्म मध्ये असणार आहे, कारण इथं फक्त काय राहणार तर प्युअर ॲसेटिल क्लोराईड असणार आहे. हे झालं एक. हे झालं एक. आता दुसरा रिएजंट घेणार आहे मी. आता दुसरा रिएजंट घेणार आहे. त्या अगोदर इथं रिएक्शन कडे पहा. पाहिलं का? ही रिएक्शन पाहिली. कार्बोक्सिलिक ऍसिड म्हणजे इथं हे कार्बोक्सिलिक ऍसिड इज हीटेड विथ थायोनिल क्लोराईड, इट गिव्स असाइल क्लोराईड SO2 बाय प्रोडक्ट आणि HCl बाय प्रोडक्ट. असाइल क्लोराईड तयार करण्यासाठी ही बेस्ट मेथड आहे. त्याचं कारण इथं बाय प्रोडक्ट सल्फर डायऑक्साइड आणि HCl हे गॅसेस फॉर्म मध्ये निघून जातात. ओके, हा झाला पहिला रिएजंट. हा कोणता झाला? पहिला रिएजंट. आणि ही कोणत्या प्रकारची रिएक्शन आहे तर या न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स आहेत. OH मायनस ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड इज रिप्लेस्ड बाय Cl मायनस ऑफ थायोनिल क्लोराईड. या न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स येतात. अशाच प्रकारच्या पुढच्याही रिएक्शन्स असतील. हा आपण रिएजंट पाहिला एक SOCl2. आता पाहू आपण PCl3. आता कोणतं पाहायचं आहे? PCl3. PCl3 म्हणजे काय बरं? जसं मी तुम्हाला म्हटलं SOCl2 याला थायोनिल क्लोराईड म्हटलं, त्याला डार्जन्स रिएजंट पण म्हटलं जातं. आठवतं का तुम्हाला? तुम्हाला आठवत असेल तर पहा, आपण अशी रिएक्शन पाहिली होती पहा अल्कोहोल मध्ये. ऍक्शन ऑफ SOCl2 ऑन अल्कोहोल. ज्या रिएक्शन आपण अल्कोहोलच्या SOCl2, PCl3 आणि PCl5 सोबत पाहिल्यानंतर आपल्याला तिथं काय काय झालं तर पहा, आठवते का? ROH इज रिएक्ट विथ SOCl2, इट गिव्स काय देतं पहा, हा OH रिप्लेस झाला होता Cl न, तयार झालं होतं RCl, SO2 आणि पुन्हा काय तर HCl. अल्कोहोल जर असेल तर अल्किल क्लोराईड तयार झाला होता. पहा लक्षात येईल तुमच्या, अल्कोहोलची रिएक्शन जर SOCl2 सोबत जर झाली असती तर अल्किल क्लोराईड ह्या रिएक्शन पाहिलेल्या आहेत. अल्कोहोलची रिएक्शन जर PCl3 सोबत जर झाली तर इथं पण अल्किल क्लोराईड तयार होतं. आणि अल्कोहोलची रिएक्शन PCl5 सोबत जर झाली तरी इथं काय तयार होतं? अल्किल क्लोराईड. तशाच जवळपास त्याच फरक एवढाच आहे की अल्कोहोलची रिएक्शन या तीनही रिएजंट सोबत जर झाली तर अल्किल क्लोराईड तयार होतं
तयार झालेलं आहे, तुम्ही रिएक्शन पाहिलेले आहेत. मी असं म्हणतोय हॅलो अल्केन मध्ये अल्कली हायड्राइड तयार करण्यासाठी या रिएक्शन्स तुम्ही पाहिल्या होत्या. अल्कोहोल मध्ये ह्या केमिकल प्रॉपर्टी म्हणून पाहिल्या होत्या. तशाच रिएक्शन इथं आपण पाहतोय. कार्बोक्सिलिक ऍसिडच्या रिएक्शन जर थायोनिल क्लोराईड किंवा फॉस्फरस ट्रायक्लोराईड किंवा फॉस्फरस पेंटाक्लोराईड सोबत झाल्यानंतर काय तयार होतं, मी अल्किल हॅलाइड नाही म्हणत, मी म्हणतोय असाइल हॅलाइड तयार होतो, असाइल क्लोराईड तयार होतो. ओके, तशाच रिएक्शन्स आहेत. सेम टू सेम नाही तशा, लक्षात ठेवा. ॲज लाईक. नंतर दुसरा पाहू आपण रिएक्शन, एक जनरल रिएक्शन, एक एक्झाम्पल. तसं आता दुसरी जनरल रिएक्शन ती असेल RCOOH. हा RCOOH when carboxylic acid is react with PCl3. कोणासोबत? PCl3 सोबत. हे पहा, आपण असं म्हणू. आता दुसरी रिएक्शन पाहतोय. यात घ्यायचं कार्बोक्सिलिक ऍसिड. काय घ्यायचं? कार्बोक्सिलिक ऍसिड. त्यानंतर यात काय टाकायचं? यात टाकायचं PCl3. काय टाकायचं? PCl3. PCl3 म्हणजे फॉस्फरस ट्रायक्लोराईड टाकायचं. आणि म्हणून when carboxylic acid is heated with phosphorus trichloride, what it gives? पहा, फॉस्फरस ट्रायक्लोराईड मधला एक Cl हा या कार्बोक्सिल कार्बोनेटवर अटॅक करतो. PCl3 मध्ये किती क्लोरीन आहेत? 3 येतं. किती येतं? 3. पहा मी काय सांगतो. एक क्लोरीन ऍटम एका PCl3 च्या मॉलिक्यूल मधला एक क्लोरीन ऍटम एका कार्बोक्सिलिक ऍसिडचा एक OH रिप्लेस करतो. कोणता बॉन्ड ब्रेक होतो इथं? तर कार्बन OH. हा पहा, कार्बन OH बॉन्ड ब्रेक होतो आणि कार्बन क्लोरीन नवीन बॉन्ड तयार होतो. इथं तयार होईल RC+OCl. कार्बन OH इज रिप्लेस्ड बाय Cl. PCl3 मध्ये 3 क्लोरीन ऍटम आहेत. एक क्लोरीन ऍटम एका OH ला रिप्लेस करतो. एक क्लोरीन ऍटम एका OH ला रिप्लेस करतो. मग PCl3 चे 3 क्लोरीन ऍटम 3 OH ग्रुप 3 वेगळ्या कार्बोक्सिलिक ऍसिडचे रिप्लेस करतो. ओके, आणि तयार होतं RCOOH प्लस PCl3. एका क्लोरीननं एका OH ला रिप्लेस केलं. याचा अर्थ या क्लोरीननं या कार्बोक्सिल कार्बोनेटवर अटॅक केला. सायमल्टेनियसली कार्बन क्लोरीन बॉन्ड जोडला जातो आणि कार्बन OH बॉन्ड हा तुटतो. ओके, आणि OH ची जागा कोण घेतं? Cl घेतं. PCl3 मध्ये 3 Cl, एक Cl एका OH ची जागा घेतो. मग 3 कार्बोक्सिलिक ऍसिडचे मॉलिक्यूल 3 PCl3 एका PCl3 सोबत रिएक्ट होतात. 3 RCOCl. आणि बाय प्रोडक्ट तुम्हाला माहित आहे. बाय प्रोडक्ट कोणता? तर पहा, किती OH रिप्लेस व्हायला तर 3. किती पहा? 3 OH. किती तर? 3 OH. इथे तुम्ही 3 OH आणि एक P. 3 OH आणि एक P यापासून तयार होतं POH टेकन थ्राइस. आपण याला पाहिले का? POH टेकन थ्राइस म्हणजेच पहा, केले तुम्ही हे POH टेकन थ्राइस. एक मिनिट, सॉरी, इथं असं POH टेकन थ्राइस किंवा तुम्ही यालाच EH3PO3 याच्या फॉर्म मध्ये लिहिलेले आतापर्यंत. हा कार्बोक्सिलिक ऍसिड आहे. हा कोणता ऍसिड आहे? हा आहे कार्बोक्सिलिक ऍसिड. ओके, हा फॉस्फरस ट्रायक्लोराईड हा आहे फॉस्फरस ट्रायक्लोराईड. RCOCl म्हणजे काय? असाइल क्लोराईड. कोणता आहे हा? असाइल क्लोराईड आहे. आणि POH टेकन थ्राइस म्हणजे काय? तर याचं नाव आहे फॉस्फरस ऍसिड. कोणतं? फॉस्फोरस ऍसिड. कोणता ऍसिड आहे? तर फॉस्फरस ऍसिड. हे POH टेकन थ्राइस तुम्ही असे लिहू शकता किंवा H3PO3 असे लिहू शकता. मागच्या टॉपिक मध्ये आपण असे लिहितो, पण तुम्हाला दोनही फॉर्म्युले माहित असावं म्हणून तुम्ही एक हे लिहा किंवा हे लिहा. पण लक्षात ठेवा, हे आणि हे कसे तर सारखेच आहेत. POH टेकन थ्राइस. म्हणून when carboxylic acid is heated with phosphorus trichloride, it gives acyl chloride and byproduct phosphorus acid. कोणता ऍसिड? Phosphorus acid. Okay, in this reaction also OH group of carboxylic acid is replaced by Cl atom. 3 carboxylic acid react with 1 molecule of phosphorus trichloride. It gives 3 molecule of acyl chloride and 1 molecule of phosphorus acid. Example घेऊ आपण. एक्झाम्पल घेऊ. तुम्हाला प्रश्न असा असतो, व्हॉट इज द ऍक्शन ऑफ PCl3? व्हॉट इज द ऍक्शन ऑफ
PCl3 ऑन ऍसिटिक ऍसिड. कोणावरती? ऍसिटिक ऍसिड वरती. ज्या विद्यार्थ्यांना जनरल रिएक्शन माहिती आहे त्यांना एक्झाम्पल कोणतंही लिहायचं सांगितलं किंवा विचारलं तर तुम्हाला ते लक्षात आलं पाहिजे. आणि विद्यार्थी मित्रांनो, मी आता सांगतो तुम्हाला की असे असे प्रश्न विचारले जातात. जर तुमची प्रत्येक कन्सेप्ट क्लिअर असेल तर प्रत्येक कन्सेप्ट वरती वेगवेगळे एमसीक्यू असतात. नीट, जेई आणि सीईटीला हे तुम्हाला प्रश्न विचारले जातात. म्हणजे आयडेंटिफाय द बी असं दिलेलं असतं, इथं हे दिलेलं असतं, इथं ए दिलेलं असतं, इथं बी. तुम्हाला आयडेंटिफाय द बी किंवा आयडेंटिफाय द सी किंवा प्रेडिक्ट द प्रोडक्ट अशा प्रकारचे प्रश्न असतात. म्हणून थ्रू आउट तुम्हाला जनरल रिएक्शन माहित असणं आवश्यक आहे आणि कोणत्याही जनरल रिएक्शन नुसार एक्झाम्पल कसं तयार होतं हेही तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. म्हणून प्रत्येक पॉइंट वरती एमसीक्यू तयार होतात. म्हणून आपलं लक्ष तेवढ्याच तीव्रतेने असणं महत्वाचं आहे. कार्बोक्सिलिक ऍसिड PCl3 इट गिव्स असाइल क्लोराइड आणि फॉस्फरस ऍसिड ही रिएक्शन बॅलन्स आहे. ओके, त्यानंतर एक्झाम्पल घेऊ आपण. एक्झाम्पल नंबर 1, CH3 COOH acetic acid. When acetic acid is react with PCl3. सांगा बरं, मी न सांगतो तुम्ही सांगू शकता. आता काय होतं, ह्या acetic acid ची रिएक्शन PCl3 सोबत जर झाली तर हा जो OH आहे तो कोण रिप्लेस करतं? आता OH रिप्लेस करतो म्हणजे आपण आता पण अशा रिएक्शन लिहित होतो. ओके, ClNOH ला रिप्लेस केलं. पण ऍक्च्युअल अटॅक कसा असतो तर ह्या PCl3 मधल्या Cl जो आहे तो कुठे अटॅक करतो? Cl- इज अटॅकिंग ऑन कार्बोक्सिल कार्बन एटम. आणि का बरं? त्याचं कारण इथं पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज, इथं पार्शियल निगेटिव्ह चार्ज असतो. म्हणून Cl- हा याच्यावरती अटॅक करतो. सायमल्टेनियसली काय होतं तर सायमल्टेनियसली तुम्हाला माहिती आहे की कार्बन OH कोणता पहा, मोठा काढतो तुम्हाला दिसण्यासाठी. हे पहा, हा कार्बन OH बॉन्ड तुटतो आणि कार्बन क्लोरीन बॉन्ड जोडला जातो आणि तयार होईल तर CH3. सांगा, CH3 C डबल बॉन्ड O Cl. बाय प्रोडक्ट कोणता बाय प्रोडक्ट तर किती ऍसिटिक ऍसिडचे मॉलिक्यूल? 3 ऍसिटिक ऍसिडचे मॉलिक्यूल. म्हणून 3 OH आणि एक P मिळून तयार होतं POH टेकन थ्राइस. म्हणजेच काय बरं, तर त्यालाच आपण लिहितो H3PO3. नाव लिहिणार नाही. आणि ही रिएक्शन बॅलन्स करण्यासाठी 3 ऍसिटिक ऍसिडचे मॉलिक्यूल एका फॉस्फरस ट्रायक्लोराइड सोबत रिएक्शन देतात आणि 3 ऍसिटिल क्लोराइड एक फॉस्फरस ऍसिड हे तयार होतं. ओके, हे किंवा हे बरं का, आयदर ऑर कोणताही फॉर्म्युला तुम्ही लिहू शकता. म्हणून when carboxylic acid is heated with phosphorus trichloride it gives acyl chloride and byproduct of phosphorus acid. स्पेसिफिक एक्झाम्पल असेल तर हे ऍसिटिक ऍसिड, फॉस्फरस ट्रायक्लोराइड, हे ऍसिटिल क्लोराइड आणि हे फॉस्फरस ऍसिड. मी नाव लिहित नाही कारण मी ऑलरेडी वरती नाव लिहिलेले आहेत, जागा पुरणार नाही. ओके, हा ऍसिटिक ऍसिड, हा फॉस्फरस ट्रायक्लोराइड, हा ऍसिटिल क्लोराइड आणि हा फॉस्फरस ऍसिड. ओके, नाही तुम्ही म्हणता सर पुन्हा एकदा नाव लिहा, तर ते नाव जर लिहिले तर रिएक्शन खाली आपल्याला बसणार नाही. ओके, हे झालं. ही एक जनरल रिएक्शन झाली. म्हणजे आपण SOCl2 सोबत रिएक्शन केली, नंतर PCl3 सोबत केली. आता आपल्याला रिएक्शन पाहिजे PCl5 सोबत. कोणासोबत? PCl5 सोबत. PCl5 म्हणजे फॉस्फरस पेंटाक्लोराइड. कोणता? फॉस्फरस पेंटाक्लोराइड. इथं जनरल रिएक्शन येतो. इथं पहा, मी जनरल रिएक्शन यासी when carboxylic acid RCOOH is react with PCl5 on heating. काय होईल सांगा बरं? सेम. when carboxylic acid is heated with phosphorus pentachloride. मी असं म्हणेल यातला एक क्लोरीन हा ह्या कार्बोक्सिल कार्बन एटमवरती अटॅक करतो. इथं पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज, इथं पार्शियल निगेटिव्ह चार्ज. एक Cl कार्बोक्सिल कार्बन एटमवरती अटॅक करतो आणि कार्बन OH बॉन्ड तुटतो. कोणता? कार्बन OH बॉन्ड हा तुटतो आणि इथं तयार होईल RC डबल बॉन्ड OCl. आणि बाय प्रोडक्ट मात्र मी असं म्हणतोय पहा तुम्हाला. आता हा PCl5 इथे तुम्ही हा काय तर PCl5 मधला हा PCl5 यातल्या एका Cl न ह्या OH ला रिप्लेस केलं, तयार झालं RCOCl. आता काय शिल्लक राहिलं? PCl5 मधला एक क्लोरीन गेला, PCl4 राहिलं. काय राहिलं? PCl4 राहिलं. नंतर सांगतो हा जो OH निघून चाललाय ह्या OH मधला एक H आणि PCl4 मधला एक Cl मिळून इथं तयार होतं
HCl. काय तयार होतं HCl. HCl जर झालं तिथं काय शिल्लक राहिलं आता PCl3. PCl4 मधला एक Cl आणि OH मधला एक H म्हणून काय तयार झालं HCl. आता शिल्लक काय राहिलं एक O आणि एक P आणि 3 Cl म्हणून तयार होतं POCl3. आणि काय तयार होतं PCl3 प्लस O यापासून तयार होतं POCl3. काय तयार होतं POCl3. म्हणून मी लिहितोय when carboxylic acid is heated with phosphorus pentachloride it gives acyl chloride byproduct HCl and another byproduct POCl3. phosphorus oxychloride किंवा त्यालाच आपण फॉस्फोरिल क्लोराइड देखील असं म्हणतो. यालाच काय म्हणतो आपण फॉस्फोरिल क्लोराइड. फॉस्फोरिल क्लोराइड यालाच काय म्हणतो आपण तर फॉस्फोरिल क्लोराइड असं देखील म्हणतो. याचं नाव काय कार्बोक्सिलिक ऍसिड. शॉर्टकट लिहू का कार्बोक्सिलिक ऍसिड. फॉस्फरस पेंटाक्लोराइड हे झालं असाइल क्लोराइड आणि फॉस्फोरिल क्लोराइड. एक्झाम्पल घेतो इथं पहा. एक्झाम्पल घेतो की असं असेटिक ऍसिडचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे CH3COOH असेटिक ऍसिड. इथं PCl5. जर आपण कार्बोक्सिलिक ऍसिडला PCl5 सोबत हिट केलं तर काय होतं असेटिक ऍसिड इज हिटेड विथ PCl5 तर एक Cl कार्बन OH बॉन्ड तोडतो. इथं तयार होतं CH3C डबल बॉन्ड O Cl. कार्बन OH बॉन्ड तुटला कार्बन Cl बॉन्ड नवीन तयार झाला. तुम्हाला माहित आता इथला एक H इथला एक Cl तयार होईल HCl हायड्रोक्लोरिक ऍसिड आणि एक P 3 Cl आणि एक O तयार होतं POCl3. ओके या प्रकारे acetic acid is heated with phosphorus pentachloride it gives acetyl chloride hydrochloric acid and POCl3. याचं नाव लिहितो मी. याचं नाव आहे acetyl chloride. काय नाव याचं acetyl chloride आहे. हा कोणता आहे तर हा आहे acetic acid. हा कोणता तर acetic acid. ओके PCl5 म्हणजे फॉस्फरस पेंटाक्लोराइड आणि हा POCl3 म्हणजे तुम्हाला माहिती आहे HCl म्हणजे देखील तुम्हाला माहिती आहे. ओके हे झाल्या रिएक्शन्स. कोणते रिएक्शन्स तर रिएक्शन्स ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड विथ SOCl2 म्हणजे थायोनिल क्लोराइड. PCl3 म्हणजे फॉस्फरस ट्रायक्लोराइड आणि PCl5 म्हणजे फॉस्फरस पेंटाक्लोराइड. मग तुम्ही इथे पाहू शकता कार्बोक्सिलिक ऍसिडची रिएक्शन थायोनिल क्लोराइड सोबत झाली काय तर झालं असाइल क्लोराइड. कार्बोक्सिलिक ऍसिडची रिएक्शन PCl5 सोबत झाली काय तर झालं असाइल क्लोराइड आणि कार्बोक्सिलिक ऍसिडची रिएक्शन PCl5 सोबत झाली काय तर झालं असाइल क्लोराइड. आणि म्हणून आपण इथे लिहिले फॉर्मेशन ऑफ असाइल क्लोराइड. ह्या ज्या टर्म आपण टाकल्या होत्या अगोदर त्या तुम्हाला आता लक्षात येतील आता. ओके आणि एक इथे मी स्टेटमेंट लिहिली होती बरोबर आहे का पहा बरं. when carboxylic acids are heated with thionyl chloride or phosphorus trichloride or phosphorus pentachloride it gives corresponding acyl chloride तयार होतो. ओके ह्या झाल्या रिएक्शन. आणि ह्या कोणत्या प्रकारच्या रिएक्शन्स आहेत तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर पाहिलं तर या रिएक्शन मध्ये OH हा रिप्लेस झाला Cl न. या रिएक्शन मध्ये पण OH रिप्लेस झाला Cl न आणि ह्या पण जनरल रिएक्शन मध्ये OH रिप्लेस झाला Cl न. म्हणून आपण असं म्हणू शकतो सो दीज आर न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स. ह्या कोणत्या आहेत तर ह्या आहेत न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स इन विच OH weaker nucleophile is replaced by Cl stronger nucleophile. ओके ह्या झाल्या न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स. आणि ह्या तीनही रिएक्शन्स मध्ये कोणत्या रिएक्शन्स कडे जर जास्त लक्ष द्या तुम्ही असं म्हणाल कार्बोक्सिलिक ऍसिडची रिएक्शन ज्या वेळेस थायोनिल क्लोराइड सोबत होते त्या त्यावेळेस प्रोडक्ट असाइल क्लोराइड आणि बाय प्रोडक्ट सल्फर डायऑक्साइड आणि HCl हे गॅसियस फॉर्म मध्ये निघून जातात. म्हणून असाइल क्लोराइड हा प्युअर फॉर्म मध्ये तयार होतो. म्हणून ह्या रिएक्शन कडे थोडंसं जास्त फोकस करा. ओके ह्या झाल्या रिएक्शन्स ऑफ कोणाच्या रिएक्शन्स ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड विथ थायोनिल क्लोराइड फॉस्फरस ट्रायक्लोराइड अँड फॉस्फरस पेंटाक्लोराइड. तुम्हाला प्रश्न अशा पद्धतीने विचारला जातो व्हॉट इज द ऍक्शन ऑफ SOCl2 किंवा व्हॉट इज द ऍक्शन ऑफ थायोनिल क्लोराइड और फॉस्फरस ट्रायक्लोराइड और phosphorus pentachloride on ethanoic acid. या तिघांपैकी कोणताही एक रिएजनची ऍक्शन तुम्हाला इथेनॉइक ऍसिड वरती काय आहे
तर इथॅनॉइक ऍसिड म्हणजे कोणतं, ऍसिटिक ऍसिड तुम्हाला माहिती आहे, तर तुम्हाला ह्या रिएक्शन्स लिहिणं अपेक्षित आहे. ओके, हे झालं. आता आपण दुसरा पाहू, त्या अगोदर ह्या रिएक्शन्स लिहून घ्या. रिएक्शन्स हा नेक्स्ट पहिला रिएक्शन पहिला आपण आता म्हणजे रिएक्शन्स इन्व्हॉल्विंग क्लेवेज. क्लेवेज म्हणजे काय, ब्रेकिंग. आपण पाहिलं क्लेवेज म्हणजे काय, तर ब्रेकिंग ऑफ COH बॉन्ड, कार्बोक्सिलिक ऍसिड मधल्या C आणि OH बॉन्ड होणाऱ्या रिएक्शन्स. पहिलं रिएक्शन्स ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड विथ कोणासोबत पाहिल्या, PCl3 PCl5 SOCl2. आता पाहूया रिएक्शन्स ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड विथ अमोनिया. कोणासोबत, तर अमोनिया NH3 सोबत. फॉर्मेशन ऑफ अमाइड, तर काय तर होतं फॉर्मेशन ऑफ अमाइड. अगोदर मी तुम्हाला जनरल रिएक्शन देतो, नंतर आपण त्याची स्टेटमेंट लिहूया. ओके, असं गृहीत धरा की हा कोनिकल फ्लास्क आहे. हा कोणता फ्लास्क आहे, हा कोनिकल फ्लास्क. या कोनिकल फ्लास्क मध्ये आपल्याला घ्यायचे कार्बोक्सिलिक ऍसिड. काय बरं कार्बोक्सिलिक ऍसिडचा जनरल फॉर्म्युला काय लिहितो आपण, त्याला असं लिहितो आपण नाही का, RCOOH कार्बोक्सिलिक ऍसिड. कार्बोक्सिलिक ऍसिड हे ऍसिड आहे, त्यात टाकायचं अमोनिया NH3 बेस टाकायचं आपल्याला. काय टाकायचं, तर बेस NH3 अमोनिया टाकायचं आपल्याला. ओके, काय रिएक्शन होईल पाहू. कार्बोक्सिलिक ऍसिड टाकायचं आणि अमोनिया, आणि नंतर त्याला हीट करायचे. त्याला काय करायचं आपल्याला, हीट करायचे. हीट केल्यानंतर काय होतं ते पाहू आपण. इथे पहा, लिहितो मी जनरल रिएक्शन. हे इथं RC डबल बॉन्ड OOH हा कार्बोक्सिलिक ऍसिड. व्हेन कार्बोक्सिलिक ऍसिड इज रिएक्ट विथ अमोनिया. हे पहा, कार्बोक्सिलिक ऍसिड इज रिएक्ट विथ अमोनिया. आणि आपण असं म्हणू शकतो की हा कोनिकल फ्लास्क, यात कार्बोक्सिलिक ऍसिड घेतलं आणि त्याच्यात टाकायचं NH3 हा गॅस, NH3 गॅस पास करायचा. तर काय रिएक्शन होईल तुमच्या माहितीसाठी, NH3 हा बेस आहे. काय तो, तर बेस. तुम्हाला माहिती आहे NH3 नायट्रोजनच्या डोक्यावरती लोन पेअर असते, तो लोन पेअर देत असतो. तो काय करतो, तो लोन पेअर देतो. अमोनिया मध्ये नायट्रोजनच्या डोक्यावरती लोन पेअर आहे, आणि लेविस यांनी सांगितलं की जे जे ऍटम किंवा ग्रुप ऑफ ऍटम लोन पेअर देतात त्यांना लेविस बेस म्हटलं जातं. तर अमोनिया हा H+ ला काय करतो, लोन पेअर देतो आणि तयार करतो NH4+. काय तयार करतो, NH4+. असं लक्षात ठेवा एवढं. हे काय आहे बरं, मी जर विचारलं हे काय, तर तुम्ही काय म्हणतात, सरळ सांगता सर ते कार्बोक्सिलिक ऍसिड आहे. ते काय, तर कार्बोक्सिलिक ऍसिड आहे, कार्बोक्सिलिक ऍसिड. आणि हे काय, तर अमोनिया. तर पहा विद्यार्थ्यांनी, मी काय सांगतो, त्या कोनिकल फ्लास्क मध्ये आपण कार्बोक्सिलिक ऍसिड टाकलं आणि नंतर अमोनिया टाकलं, तर हे ऍसिड आहे. हे काय आहे, कार्बोक्सिलिक ऍसिड हे ऍसिड, आणि अमोनिया हे काय, तर बेस. तुम्ही म्हणता बेस कोणते, तुम्हाला माहिती आहे आता सांगितलं NH3 मध्ये नायट्रोजनच्या डोक्यावरती लोन पेअर आहे. लोन पेअर नायट्रोजन देऊन लेविस बेस म्हणून कार्य करतो. कार्बोक्सिलिक ऍसिड आणि अमोनियाची रिएक्शन जर झाली तर तुमच्या माहितीसाठी तुम्हाला हे माहिती आहे की कार्बोक्सिलिक ऍसिड आहे हा O आणि H बॉन्ड तुटतो. कोणता, O आणि H बॉन्ड तुटतो. ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी 3.4, हायड्रोजनची 2.2. हा बॉन्ड तुटून ही लोन पेअर ऑक्सिजन कडे येते, आणि हा जो नायट्रोजन आहे हा काय करतो, लोन पेअर आपली ह्या H+ ला देतो. म्हणजे मला सांगायचं थोडक्यात असं पहा, RC डबल बॉन्ड OOH हा कार्बोक्सिलिक ऍसिड, आणि ह्या बेसची रिएक्शन होत असताना हा कार्बोक्सिलिक ऍसिड मधला O आणि H बॉन्ड तुटतो. कोणता, O आणि H बॉन्ड तुटतो. हे इलेक्ट्रॉन्स ऑक्सिजन कडे येतात, आणि इथं तयार होतं RC डबल बॉन्ड OO-, आणि इथला H+, पहा इथला H+ ला कोण इलेक्ट्रॉन पेअर देतं, NH3 देतं, आणि तयार होतं NH4+. म्हणजे RCOO- आणि NH4+, हे दोन आयन एकत्र येतात. इथे पहा असं, when carboxylic acid is react with ammonia it gives, काय देतं पहा तिथं लिहितो मी, RC डबल बॉन्ड O-, आणि NH3 आणि इकडचा H+ तयार होतं NH4+. काय तयार होतं, NH4+. याचं नाव काय, NH4+, याला नाव आहे अमोनियम आयन. तुम्ही 11वीला पण पाहिलंय. NH4 म्हणजे कोणता बरं, NH4+ म्हणजे अमोनियम, आणि RCOOH म्हणजे RCOO- म्हणजे काय, तर NH4+ म्हणजे अमोनियम, आणि RC डबल बॉन्ड OO- म्हणजे कार्बोक्सिलेट. इथं तयार झाला अमोनियम कार्बोक्सिलेट. काय पहा बरं, अमोनियम कार्बोक्सिलेट तयार झाला. ओके, अमोनियम कार्बोक्सिलेट. आणि
कार्बोक्सिलिक ऍसिड आणि अमोनियाची रिएक्शन होऊन हे सॉल्ट तयार झालं, अमोनियम कार्बोक्सिलेट हे सॉल्ट तयार झालं. आणि याच कोनिकल फ्लास्कला जर आपण हीट केलं, या कोनिकल फ्लास्कला जर आपण हीट केलं, मी म्हणजे स्ट्रॉंग हीट केलं, आपण काय केलं, स्ट्रॉंग हीट म्हणजे जास्त वेळ हीट करायचं, स्ट्रॉंग हीट ऍट हाय टेम्परेचर, ऍट हाय टेम्परेचर, जास्त वेळ जास्त टेम्परेचरला हीट केलं तर याचं डिकम्पोजिशन होतं. याचं काय होतं, डिकम्पोजिशन. RC डबल बॉन्ड O आणि NH4 मधला NH2 या कार्बनला जोडला जातो. पहा काय सांगतो बघा, NH4 मधला NH2 हा या कार्बनला जोडला जातो, इथला O आणि यातले 2 H मिळून वॉटर निघून जातं, इथं तयार होतं RC डबल बॉन्ड O NH2 आणि बाय प्रोडक्ट 2 H आणि 1 O मिळून तयार होतं H2O. काय तयार होतं, तर H2O तयार होतं. याचं नाव काय, RCONH2 म्हणजे काय, ऍसिड अमाइड. हे तुम्हाला अगोदरच माहिती आहे, ते काय तर ऍसिड अमाइड आहे. ओके, तर पहा हे कोणतं आहे, कार्बोक्सिलिक ऍसिड. कार्बोक्सिलिक ऍसिडची रिएक्शन कोणासोबत, अमोनिया सोबत. काय तयार झालं, अमोनियम कार्बोक्सिलेट सॉल्ट तयार झालं. अमोनियम कार्बोक्सिलेटला जर आपण हीट केलं, स्ट्रॉंग हीट ऍट हाय टेम्परेचर, त्याला जर आपण हीट केलं तर याचं डिकम्पोजिशन होतं आणि NH4 मधला NH2 ग्रुप या कार्बनला जोडला जातो, तयार होतं RCONH2 आणि बाय प्रोडक्ट NH4 मधले 2 H आणि हा O मिळून तयार होतं H2O. काय निघून जातं, तर H2O निघून जातं. म्हणून मी स्टेटमेंट म्हणतो, when carboxylic acid is react with ammonia it gives ammonium carboxylate salt which on strong heating gives corresponding acid amide. ओके, लिहितो इथं पहा आता, when carboxylic acid, पहा इथं लिहितोय, when carboxylic acid is react with ammonia it gives ammonium carboxylate which on strong heating इथे शब्द कोणता आहे पहा, which on strong heating at high temperature gives acid amide. काय देतं विद्यार्थ्यांनो, it gives acid amide. तुम्ही इथे पाहू शकता, when carboxylic acid is react with ammonia it gives ammonium carboxylate हा सॉल्ट, आणि त्याला जर आपण जास्त वेळ हीट केलं, स्ट्रॉंग हीट केलं की याचं डिकम्पोजिशन होतं. याचं काय होतं, डिकम्पोजिशन होतं, आपण असं म्हणू शकता. आणि डिकम्पोजिशन होऊन NH4 मधला NH2 या कार्बनला जोडला जातो, तयार होतं RCONH2 आणि बाय प्रोडक्ट H2O. ओके, आता ही रिएक्शन अशीच का झाली, त्याचं कारण हा कार्बोक्सिलिक ऍसिड आहे, ऍसिडची टेंडन्सी H+ देण्याची असते, H+ देण्याची, आणि बेसची टेंडन्सी H+ घेण्याची असते. मग तुम्ही असं म्हणू शकता ना, कार्बोक्सिलिक ऍसिडचा O आणि H बॉन्ड तुटला, त्यांनी काय दिला, त्यांनी H+ दिला, कार्बोक्सिलिक ऍसिडनं H+ दिला. आणि हा जो NH3 आहे त्यांनी काय केलं, त्यांनी लोन पेअर दिली आणि H+ घेतला. म्हणून अमोनिया काय झाला, बेस, प्रोटॉन देणारा ऍसिड आणि प्रोटॉन घेणारा बेस. हा ऍसिड आहे आणि हा बेस मिळून तयार झालं सॉल्ट, आणि ह्या सॉल्टला स्ट्रॉंग हीट केलं की तयार झालं ऍसिड. इतकी ही सोपी रिएक्शन आहे. ओके, म्हणून स्टेटमेंट लक्षात आली का, when carboxylic acid is react with ammonia it gives ammonium carboxylate. कोणता आहे हा, अमोनियम कार्बोक्सिलेट हा सॉल्ट, अमोनियम कार्बोक्सिलेट ऑन स्ट्रॉंग हीटिंग ऍट हाय टेम्परेचर. म्हणजे काय, जास्त वेळ जास्त डिग्री सेल्सिअसला हीट करायचं, त्याचं डिकम्पोजिशन होतं. डिकम्पोजिशन म्हणजे तुकडे होतात, डिकम्पोजिशन होतं आणि तयार होतं ऍसिड अमाइड आणि बाय प्रोडक्ट H2O. मग तुम्हाला प्रश्न असतो, व्हॉट इज द ऍक्शन ऑफ अमोनिया ऑन ऍसिटिक ऍसिड. तर तुमचं उत्तर काय असेल पहा, मी तिथं एक्झाम्पल घेतो. इथं एक्झाम्पल पहा, एक्झाम्पल लिहितो असं, ऍक्शन ऑफ ammonia on acetic acid. कोणावरती, ऍक्शन ऑफ अमोनिया ऑन ऍसिटिक ऍसिड.
ऍसिटिक ऍसिडचा फॉर्म्युला कोणता माहिती तुम्हाला, कोणता बरं, तर हा CH3 C डबल बॉन्ड O OH. ओके, हा ऍसिटिक ऍसिड ची रिएक्शन कोणासोबत, अमोनिया सोबत. काय होईल पहा बरं. आणि इथं मी असं म्हणेल की कार्बोक्सिलिक ऍसिडची रिएक्शन अमोनिया सोबत होऊन हे सॉल्ट तयार होतं. आणि ह्या सॉल्टला जर नाही हिट केलं आपण, नाही हिट केलं तर ह्या सॉल्टचं परत रूपांतर कार्बोक्सिलिक ऍसिड आणि अमोनियामध्ये होतं. आणि जर हिट केलं तर पुढं डिकम्पोजिशन होतं. म्हणून ही स्टेप ज्या आहेत अल्टरनेटिव्ह, तर ह्या रिव्हर्सिबल आहेत. ऍसिटिक ऍसिड ची रिएक्शन अमोनिया सोबत सांगताय तुम्हाला का, कोणता बॉन्ड तुटणार यातला, O आणि H बॉन्ड तुटणार आहे. ठीक आहे, म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की हे इकडे जाणारच. तर इथं CH3 C डबल बॉन्ड O, CH3 C डबल बॉन्ड O मायनस, कोणता इथं O मायनस, आणि H प्लस आणि NH3 मिळून तयार होईल NH4 प्लस, O मायनस NH4 प्लस. ओके, हा आहे ऍसिटिक ऍसिड. हा कोणता आहे बरं, तर हा आहे ऍसिटिक ऍसिड. हा कोणता आहे, हा आहे अमोनिया. आणि याचं नाव काय, NH4 प्लस म्हणजे अमोनियम आयन. आणि तुम्हाला माहिती विद्यार्थ्यांनो, CH3 C डबल बॉन्ड O मायनस म्हणजे ऍसिटेट. म्हणून ह्या सॉल्टचं नाव काय तयार होईल, तर ह्या सॉल्टचं नाव असतं अमोनियम, सांगा अमोनियम ऍसिटेट. हे असेल अमोनियम ऍसिटेट. आणि हे काय आहे, तर हे सॉल्ट आहे. आणि याला जर आपण स्ट्रॉंग हिट केलं, स्ट्रॉंग हिटिंग, काय म्हणतो मी तर पहा, स्ट्रॉंग हिटिंग, त्याला जर आपण जास्त वेळ हिट केलं, जास्त टेम्परेचरला, तर काय होतं, याच्यातला बॉन्ड ब्रेक डाऊन होतो. आणि ONH4 प्लस मधला नायट्रोजन च्या सोबतचे 2 हायड्रोजन मिळून इथं कार्बन सोबत बॉन्ड तयार करतील O, आणि यातले 2 H H2O. म्हणजे इथं तयार होईल का असं, CH3 C डबल बॉन्ड O NH2, आणि बाय प्रोडक्ट कोणता, तर H2O. बाय प्रोडक्ट कोणता, H2O. When acetic acid is react with ammonia, it gives ammonium salt of acetic acid. काय नाव म्हणू शकतो याला, अमोनियम सॉल्ट ऑफ acetic acid किंवा अमोनियम acetate salt which on heating gives, याचं नाव आहे acetamide. काय नाव याचं, acetamide, हे त्याचं नाव आहे. किती सोपी रिएक्शन आहे, फक्त डोकं आपल्या जागेवर असणं आवश्यक आहे. ओके, झाली रिएक्शन बघा आता. हे पहा, when carboxylic acid is react with ammonia, it gives ammonium salt of carboxylic acid which on strong heating at high temperature gives corresponding amide. ही 2 स्टेप रिएक्शन आहे. आणि तुम्हाला मी सांगितलं की ऍसिटिक ऍसिड हा ऍसिड आहे, अमोनिया हा काय तर बेस. हा ऍसिड आणि हा बेस यांची रिएक्शन होऊन इथं सॉल्ट तयार होतं. आणि त्या सॉल्टला जर आपण जास्त वेळ हिट केलं तर त्याचं डिकम्पोजिशन होऊन करस्पॉन्डिंग ऍसिड अमाइड तयार होतं. ओके, हे झालं. अशा प्रकारची रिएक्शन तुम्हाला विचारली जाते. आता दुसरी एक रिएक्शन जी की खूप महत्वाची रिएक्शन आहे, थॅलिमाइड हा प्रोडक्ट त्या रिएक्शन मध्ये तयार होतो. तुम्हाला MCQ साठी पण तेवढ्याच पद्धतीने ती महत्वाची आहे, आणि थेअरी साठी देखील तेवढ्याच पद्धतीने ती महत्वाची आहे. मी प्रश्न टाकतो, तो असा आहे, ऍक्शन ऑफ अमोनिया ऑन थॅलिक ऍसिड. हे तुम्ही लिहिलं असेल, हे पहा. ओके, कार्बोक्सिलिक ऍसिड रिएक्ट विथ अमोनिया, इट गिव्स अमोनियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. त्याला हिट केलं की काय तयार होतं, ऍसिड अमाइड तयार होतं. तुम्हाला जर असा प्रश्न आला, ऍक्शन ऑफ अमोनिया ऑन ऍसिटिक ऍसिड, तरी तुम्ही हीच रिएक्शन लिहिणार. आणि जर तुम्हाला प्रश्न आला, ऍक्शन ऑफ, व्हॉट इज द ऍक्शन ऑफ अमोनिया ऑन इथॅनोइक ऍसिड, कोणत्यावरती, तर इथॅनोइक ऍसिड. तर इथॅनोइक ऍसिड म्हणजे तुम्हाला माहिती आहे कोणता आहे, तर हाच आहे इथॅनोइक ऍसिड. आणि इथॅनोइक ऍसिड रिएक्ट विथ अमोनिया, इट गिव्स काय दिलं, तर अमोनियम इथॅनोएट. आणि अमोनियम इथॅनोएटचा डिकम्पोजिशन होऊन इथं तयार होईल ते कोणतं, ते असेल इथॅनअमाइड. कोणता असेल, तर इथॅनअमाइड हा प्रोडक्ट तयार होणार आहे. यानंतरची दुसरी रिएक्शन ती महत्वाची रिएक्शन असणार आहे. पहा, 2 मार्कासाठी थिअरी मध्ये विचारली जाऊ शकते. आणि त्याचबरोबर आयडेंटिफाय द प्रोडक्ट इन युअर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देखील ती विचारली जाऊ शकते. मी प्रश्न सांगतोय, ऍक्शन ऑफ अमोनिया ऑन थॅलिक ऍसिड. एक्झाम्पल दुसरं घेतोय, एक्झाम्पल दुसरं कोणतं पहा, ऍक्शन ऑफ अमोनिया, ऍक्शन ऑफ अमोनिया ऑन थॅलिक ऍसिड. त्याला आपण उल्लेख पहा असं करतो, थॅलिक ऍसिड. कोणत्या ऍसिड, थॅलिक ऍसिड. किंवा मी म्हणेल बेंझिन 1,2.
बेंझिन 1,2 डायकार्बोक्झिलिक ऍसिड, बेंझिन 1,2 डायकार्बोक्झिलिक ऍसिड हे त्याचं IUPAC नेम आहे. महत्वाची रिएक्शन आहे. हे मोडतोय मी आता. दुसरं एक्झाम्पल घेऊ आपण. आणि अशाच प्रकारची रिएक्शन असेल बरं का, ते लक्षात ठेवा. सेम क्रायटेरिया सेम असेल, जनरल रिएक्शन सारखीच. ओके, अगोदर कोणता बॉन्ड तुटणार आहे? OH बॉन्ड तुटणार आहे. इथं कोणता बॉन्ड तुटलाय? अगोदर OH बॉन्ड तुटला, इथं तयार झाला सॉल्ट, आणि नंतर दुसऱ्या स्टेपला कोणता तुटलाय? तर हा बॉन्ड तुटला. ते म्हणतात सर, नाही तर आपण पाहतो रिएक्शन्स इन्व्हॉल्विंग ब्रेकिंग ऑफ COH बॉन्ड. मग पहिल्या रिएक्शन मध्ये कुठे तुटला? तर मी काय सांगितलं, कार्बोक्सिलिक ऍसिडची रिएक्शन बेस सोबत होते, इथं सॉल्ट तयार होतं, त्याला स्ट्रॉंग हीट केलं की मात्र कार्बन आणि ऑक्सिजन मधला बॉन्ड तुटतो आणि नवीन कार्बन आणि नायट्रोजन बॉन्ड जोडला जातो. ओके, मी काय म्हणतो तुम्हाला, सेकंड एक्झाम्पल, ऍक्शन ऑफ अमोनिया ऑन फॅलिक ऍसिड. ही खूप महत्वाची रिएक्शन आहे. आता आपण असं म्हणू की हे जे कोनिकल फ्लास्क आहे, या कोनिकल फ्लास्क मध्ये आपण घेतलं फॅलिक ऍसिड. कोणतं घेतलं? फॅलिक ऍसिड. म्हणजेच हे घेतलं फॅलिक ऍसिड घ्यायचं आणि त्याच्यात अमोनिया टाकायचं. काय होईल ते आपण पाहू शकता. आता सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला फॅलिक ऍसिड काय आहे हे माहिती आहे का? तर मी असं म्हणेल, नॉमेनक्लेचर सिस्टीम पाहत असताना एक्झाम्पल दिलेलं आहे डायकार्बोक्झिलिक ऍसिडचं. दोन कार्बोक्सिल ग्रुप जर एरोमॅटिक कार्बनला, एरोमॅटिक रिंग मध्ये ऍडजस्टंट कार्बनला जोडलेले असतील तर त्यांना फॅलिक ऍसिड म्हणतो. पहा इथं, इथे तुम्ही पहा नीट लक्ष द्या रिएक्शन कडे. ही बेंझिनची रिंग, कोणती रिंग आहे? बेंझिनची रिंग. बसणार नाही म्हणून थोडंसं आम्ही त्याकडे घेतो. हे पहा, ही बेंझिनची रिंग. ओके, इथे घ्यायला मी C डबल बॉन्ड O OH, इथं C डबल बॉन्ड O OH हा घेतला. याचं नाव आहे फॅलिक ऍसिड. कोणतं? तर फॅलिक ऍसिड. इट इज अ डायकार्बोक्झिलिक ऍसिड. कोणतं हे? डायकार्बोक्झिलिक ऍसिड. या कोनिकल फ्लास्क मध्ये आपण फॅलिक ऍसिड घेतलं आणि काही अमोनियाचे मॉलिक्युल्स यामध्ये आपण पास केले. तर पहा, असं म्हणतो मी की फॅलिक ऍसिड हे डायकार्बोक्झिलिक ऍसिड आहे, म्हणून याच्यासोबत दोन अमोनियाचे मॉलिक्यूल रिएक्ट होतात. किती? दोन अमोनियाचे मॉलिक्यूल रिएक्ट होतात. आता दोन अमोनियाचे मॉलिक्यूल जर रिएक्ट झाले तर पहा इथं दोन अमोनियाचे मॉलिक्यूल रिएक्ट होतात. एक NH3 याला H+ ला इलेक्ट्रॉन पेअर देईल, दुसरा NH3 याला H+ ला इलेक्ट्रॉन पेअर देईल, आणि काय तयार होईल बरं? तर इथं तयार होईल असा प्रोडक्ट. सांगताय तुम्हाला कोणता बॉन्ड तुटणार आहे? हा OH बॉन्ड तुटणार आहे. कोणता बॉन्ड? OH बॉन्ड तुटणार आहे. कारण हे ऍसिड आहे, हे काय तर ऍसिड, आणि अमोनिया काय तर बेस. ऍसिड आणि बेस यांची रिएक्शन होऊन इथं तयार होणार आहे सॉल्ट. त्या सॉल्टचा फॉर्म्युला पहा. कोणतं सॉल्ट असेल ते? रिंगला रिंग कायम. ओके, नंतर हा बॉन्ड तुटणार तुम्हाला माहिती आहे, OH बॉन्ड तुटणार आहे, आणि इथं तयार होईल असं C6H5. हे C डबल बॉन्ड O मायनस आणि H+ आणि NH3 मिळून तयार होईल NH4+. कोणतं? NH4+. ते तसंच इथं C डबल बॉन्ड O मायनस आणि NH4+. C डबल बॉन्ड O NH4, O मायनस NH4 हे तयार झालं. हे फॅलिक ऍसिड आहे, हे अमोनिया आहे. याचं नाव काय? तर याचं नाव आहे अमोनियम फॅलेट. लक्षात ठेवा, काय याचं नाव? तर याचं नाव आहे अमोनियम फॅलेट. अमोनियम फॅलेट. हे सॉल्ट तयार झालं. काय तयार झालं? हे सॉल्ट. याला आपण नॉर्मल हीट करायचे. काय सांगतो पहा, कोनिकल फ्लास्क घेतलेला आहे, याच्यात आपण फॅलिक ऍसिड आणि अमोनिया टाकला. एक फॅलिक ऍसिड दोन अमोनियाच्या मॉलिक्यूल सोबत रिएक्ट होऊन अमोनियम फॅलेट नावाचा सॉल्ट तयार झाला. याला आपल्याला नॉर्मल हीट करायचे. नॉर्मल हीट म्हणजे काय? तर आपण म्हणू 60 ते 70 डिग्री सेल्सिअसला आपल्याला हीट करायचे. किती डिग्री सेल्सिअसला? 60 ते 70 डिग्री सेल्सिअसला आपण हीट केलं तर ह्या अमोनियम फॅलेट मधले, बरोबर, अमोनियम फॅलेट मधून काय निघून जाते पहा. तर मी असं म्हणतोय की या अमोनियम फॅलेट मधून 2 H आणि 1 O H2O च्या फॉर्म मध्ये निघून जातो. इथंही तसंच, इथले 2 H, NH4 मधले 2 H आणि हा O इन द फॉर्म ऑफ वॉटर निघून जातो. हा O आणि यातले 2 H, यातले 2 H आणि हा O इन द फॉर्म ऑफ H2O. 2 H2O मॉलिक्यूल निघून जातात. किती? 2 H2O मॉलिक्यूल निघून जातात, आणि आपल्याला नवीन स्ट्रक्चर पाहायला मिळतं. ते असं पहा. तर कोणतं? नवीन स्ट्रक्चर ते असं काय असेल सांगा बरं नवीन स्ट्रक्चर मध्ये. तर इथं C डबल बॉन्ड O, हे पहा रिंग C डबल बॉन्ड O, हा O आणि इथले 2 H निघून जाणार. मग काय शिल्लक राहणार? N आणि H2. ओके, N आणि H2.
हे या कार्बनला जोडले जाणार, म्हणजे इथे लिहिणार मी हे असं CONH2. इथे तसंच हा O आणि 2 H निघून जाणार, नायट्रोजन या कार्बनला जोडला जाणार, इथं तयार होईल C डबल बॉन्ड NH2. ओके, हा तयार होईल. H2 2 निघून गेले. याचं नाव काय? तर याचं नाव आहे थॅलामाइड. याचं नाव काय? थॅलामाइड. थॅलामाइड काय नावाचं? तर हे थॅलामाइड आहे. हे झालं. आणि ह्याला आपण आणखीन जास्त हिट केलं. पहा मी काय शब्द टाकतो, ऑन स्ट्रॉंग हिटिंग. पहा इथं ऑन स्ट्रॉंग हिटिंग इट अंडरगो डिकम्पोजिशन. ऑन स्ट्रॉंग हिटिंग इट अंडरगो डिकम्पोजिशन. ही रिंग हे C डबल बॉन्ड O NH2, C डबल बॉन्ड O NH2. तर विद्यार्थी मित्रांनो, या NH2 मधला आपण असं म्हणू शकता, पहा आता काय सांगतो ते पहा. इथं एक NH2 आहे, इथं एक NH2 आहे. तर कोणताही एक NH2, कोणताही एक, पहा असं सांगतो मी की कोणताही एक NH2 आणि एक H इन द फॉर्म ऑफ NH3 निघून जाईल. मग असं म्हणू का मी, हा CONH2 आणि हा CONH2. तर यातला आता असं म्हणतो मी, पहा हे NH2 ना, C डबल बॉन्ड O NH, इथला एक H, किती? इथला एक H आणि हा NH2 निघून जाणार. आपण असा बॉन्ड घेतला आणि हा N याला जोडला जाणार. ह्या N चा एक H त्याला जोडलेला असणार आहे, त्याला जोडलेला असणार आहे. यातला एक H आणि इथला NH2 इन द फॉर्म ऑफ NH3 निघून जाईल आणि इथं असं स्ट्रक्चर तयार होतं. पहा इथं असं स्ट्रक्चर तयार होतं. ही रिंग आहे. नंतर C डबल बॉन्ड O कोणता? तर इथं आहे C डबल बॉन्ड O. खाली पण पहा C डबल बॉन्ड O, हा C डबल बॉन्ड O, हा C डबल बॉन्ड O. तर वरच्या NH2 मधला एक N, वरच्या NH2 मधला एक N आणि एक H ऍज इट इज. ह्या NH2 मधला एक N इथं दिसतोय आणि एक H तुम्हाला इथं दिसतोय. आता काय राहिलं त्यातलं? तर हा एक H निघून गेलेला एक H कोणासोबत कंबाईन होतो? ह्या NH2 सोबत कंबाईन होतो आणि बाय प्रोडक्ट NH3. बाय प्रोडक्ट कोणता? NH3. आणि इथं जो कंपाऊंड तयार झाला याचं नाव आहे थॅलिमाइड. तर थॅलिमाइड हा तयार झाला, थॅलिमाइड. 2 मार्कासाठी थेअरी मध्ये रिएक्शन विचारली जाते. किती मार्कासाठी? 2 मार्कासाठी ही रिएक्शन विचारली जाते. लक्षात ठेवा काय काय झाले. तर काय काय झाले लक्षात आलं तुमच्या? या कोनिकल फ्लास्क मध्ये आपण काय घेतलं होतं? या कोनिकल फ्लास्क मध्ये आपण घेतलं होतं थॅलिक ऍसिड. त्यात काय टाकलं आपण? अमोनिया टाकलं. तर रिएक्शन असे होते, 1 molecule of thalic acid react with 2 molecule of ammonia to form 1 molecule of ammonium phthalate. Ammonium phthalate on normal heat. मी असं म्हणतो त्याला काय लिहितो पहा शब्द, ऑन नॉर्मल हीट. थोडंसं हीट केलं की अमोनियम पhthalate पासून थॅलामाइड तयार होतं. म्हणजेच तुमच्या लक्षात आलंय, इथून एक H2O, इथून एक H2O निघून जातात 2 H2O, थॅलामाइड. आणि ह्या थॅलामाइडला जास्त वेळ जर हिट केलं तर ह्या थॅलामाइडचं काय होतं? तर NH2 मधला इथला एक H आणि हा NH2 मिळून तयार होतं NH3. आणि ही जी ओपन चेन आहे इकडची, त्या ओपन चेनचं पण रिंग मध्ये कन्वर्जन होतं आणि हा तयार झाला थॅलिमाइड. कोणता तयार झाला? तर थॅलिमाइड हा तयार झाला. ही महत्वाची रिएक्शन आहे, तुम्हाला मी असं म्हटलंय. या NH2 मधलं काय काय झालं लक्षात आलं तुमच्या? या NH2 मधला इथला एक H आणि इथला NH2 मिळून तयार झालं NH3. हे झालं ऍक्शन ऑफ अमोनिया. ऍक्शन ऑफ अमोनिया ऑन थॅलिक ऍसिड म्हणजेच कोणावरती बरं? बेन्झीन 1,2 डायकार्बोक्सिलिक ऍसिड. थॅलिक ऍसिड म्हणजेच काय? तर हे आहे बेन्झीन 1,2 डायकार्बोक्सिलिक ऍसिड. बरोबर आहे का? बेन्झीन 1,2 डायकार्बोक्सिलिक ऍसिड. हे 1 नंबर आणि हा 2 नंबर. ओके, ही झाली रिएक्शन. थॅलिक ऍसिड लक्षात आले तुमच्या? एकदा रिएक्शन नीट पहा. एका सेकंदासाठी रिएक्शन नीट पहा. रिएक्शन तुम्ही पाहू शकता. प्रश्न तुम्हाला आलाय, ऍक्शन ऑफ अमोनिया ऑन थॅलिक ऍसिड. थेअरी मध्ये आला तर 2 मार्कासाठी आणि एमसीक्यू मध्ये जर आला तर लक्षात ठेवा विद्यार्थ्यांनो, इथं तुम्हाला सुरुवातीचं दिलं जातं थॅलिक ऍसिड. नंतर इथं अमोनिया ॲरोवरती दिलं जातं. नंतर इथं ए दिलं जातं, इथं काय दिलं जातं? ए दिलं जातं, इथं बी दिलं जातं आणि इथं सी दिलं जातं. तुम्हाला चेन नुसार आयडेंटिफाय द सी ऑफ द फॉलोइंग रिएक्शन असं विचारलं जातं. मग तुम्हाला सी हे लक्षात येण्यासाठी तुम्हाला बी आणि हे ए आणि बी ह्या स्टेपही लक्षात ठेवणं तेवढंच महत्वाचं असतं.
ओके. व्हॉट इज द ऍक्शन ऑफ अमोनिया ऑन फॅलिक ऍसिड? तर तुमच्या समोर रिएक्शन आहे. ही रिएक्शन महत्वाची आहे. ही रिएक्शन कशी आहे तर महत्वाचे, लक्षात ठेवा. एमसीक्यू आणि थेअरीसाठी. हाऊ विल यू प्रिपेअर थॅलिमाइड? रिएक्शन लक्षात ठेवा. वन मॉलिक्युल ऑफ फॅलिक ऍसिड रिएक्ट विथ टू मॉलिक्युल ऑफ अमोनिया. ऍसिड आणि बेस यांची रिएक्शन होऊन काय तयार होतं? अमोनियम थॅलेट नावाचं सॉल्ट तयार होतं. अमोनियम थॅलेट नावाचं सॉल्ट तयार होतं. अमोनियम थॅलेटला नॉर्मल हीट केलं तर इथले H2 आणि O, इथले H2 आणि O, दोन H2O निघून जातात. अमोनियम थॅलेटला नॉर्मल हीट केलं की काय तयार होतं? थॅलामाइड तयार होतं. आणि थॅलामाइडला जर स्ट्रॉंग हीट केलं तर काय तयार होतं? थॅलिमाइड हे तयार होतं. रिएक्शन लक्षात ठेवा. ओके. फॅलिक ऍसिड, ऍसिड हे बेस, ऍसिड आणि बेस मिळून तयार होतं सॉल्ट. आणि ही स्टेप कशी आहे तर हे आणि हे रिव्हर्सिबल आहे. फॅलिक ऍसिड आणि अमोनिया ची रिएक्शन होऊन अमोनियम थॅलेट, आणि जर आपण त्याला हीट नाही केलं तर पुन्हा अमोनियम थॅलेटचं कन्व्हर्जन फॅलिक ऍसिड आणि अमोनियामध्ये होतं. आणि ह्या अमोनियम थॅलेटला जर आपण नॉर्मल हीट केलं तर थॅलामाइड तयार होतं. आणि ह्या थॅलामाइडला स्ट्रॉंग हीट केलं की तयार होतं थॅलिमाइड. काय तयार होतं? थॅलिमाइड. नाव लक्षात ठेवा. हे फॅलिक ऍसिड, हे अमोनियम थॅलेट, हे थॅलामाइड आणि हे थॅलिमाइड. तुम्हाला तसं दोन्ही नाव सारखे येतं, सारखे नाही. हे थॅला आहे आणि हे थॅली आहे. ओके. थॅलामाइड आणि थॅलिमाइड या प्रकारे ही रिएक्शन आहे. ओके. त्यानंतर एक पुढची रिएक्शन यासारखीच आपण आता पाहिलं त्या रिएक्शन्स ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड विथ अमोनिया. कोणासोबत? कार्बोक्सिलिक ऍसिडची रिएक्शन अमोनिया सोबत. म्हणून व्हेन कार्बोक्सिलिक ऍसिड इज रिएक्ट विथ अमोनिया इट गिव्स अमोनियम कार्बोक्सिलेट सॉल्ट. हे काय तर अमोनियम कार्बोक्सिलेट सॉल्ट which on strong heating at high temperature gives acid amide. हे तयार झालं ऍसिड अमाइड. ऍसिटिक ऍसिड घेतलं तर ऍसेटा अमाइड तयार होतं. आणि डायकार्बोक्सिलिक ऍसिड, फॅलिक ऍसिड घेतलं तर थॅलिमाइड हे तयार होतं. कृपया लक्षात ठेवा. ओके. पुढची रिएक्शन याच्या सारखीच, थोडीशी याच्या सारखीच आहे. याच कंटेंट मधली आपल्याला पाहिजे ती रिएक्शन. रिएक्शन ऑफ अमोनिया विथ असाइल क्लोराइड. कोणासोबत तर असाइल क्लोराइड. ही रिएक्शन पाहिली तुम्ही. इथे तुम्ही ही रिएक्शन लिहिली असेल. असाइल क्लोराइड रिएक्ट विथ अमोनिया गिव्स, पाहिली तर ह्या रिएक्शनच्या खाली मला लिहायचं पण जागा नाहीये म्हणून इथं वरती होत्या. Acyl chloride react with ammonia. It gives acid amide. पहा इथं स्टार्ट टाकतोय. असाइल क्लोराइड. कोणता? असाइल क्लोराइड. असाइल क्लोराइड रिएक्ट विथ अमोनिया. असाइल क्लोराइड रिएक्ट विथ अमोनिया. It gives acid amide. It gives acid amide. सांगा बरं असाइल क्लोराइडचा फॉर्म्युला कोणता? ही मध्येच रिएक्शन आलेली आहे. असाइल क्लोराइड रिएक्ट विथ अमोनिया इट गिव्स ऍसिड अमाइड. असाइल क्लोराइडचा फॉर्म्युला RC+CL. ओके. असाइल क्लोराइड ची रिएक्शन जर अमोनिया सोबत जर झाली, कोणासोबत जर झाली तर अमोनिया सोबत जर झाली तर पहा अमोनियाचा फॉर्म्युला NH3. कोणता आहे तर NH3. असंही आपण लिहू शकता अमोनिया. ओके. When acyl chloride is react with ammonia तर विद्यार्थ्यांनो NH2 हा Cl ला रिप्लेस करतो. कार्बन क्लोरीन हा बॉन्ड तुटतो. कोणता बॉन्ड तुटतो? कार्बन क्लोरीन हा बॉन्ड तुटतो. ही न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे. When acyl chloride is react with ammonia it gives, काय तर होईल पहा बरं. काय तर होईल तर कार्बन क्लोरीन बॉन्ड तुटल. NH2 न्यूक्लियोफाइल हा कार्बोनिल कार्बन ऍटम वरती अटॅक करेल आणि तयार होतं RC+O NH2 बाय प्रोडक्ट. कोणता? बाय प्रोडक्ट तयार होईल HCl. कोणता असेल तर HCl. जनरल नाव काय याचं? याचं नाव आहे असाइल क्लोराइड. हा कोणता आहे पहा? असाइल क्लोराइड. आणि हा कोणता आहे तर हा आहे ऍसिड अमाइड. हा कोणता आहे तर ऍसिड अमाइड. व्हेन असाइल क्लोराइड इज हीटेड विथ अमोनिया इट गिव्स
ऍसिड अमाइड अँड बाय प्रोडक्ट HCl. आणि इथं हा जो HCl आहे हा न्यूट्रलाइज करण्यासाठी कधी कधी इथं बेस हा पिरिडीन घेतला जातो. काय घेतला जातो तर पिरिडीन घेतला जातो. एक्झाम्पल पाहू आपण. ही रिएक्शन लिहून घेतली असेल तुम्ही. एक्झाम्पल पाहू. पाहायचं एक्झाम्पल पाहायचं आपल्याला. एक्झाम्पल नंबर 1 त्यास when acetyl chloride this CH3COL acetyl chloride when acetyl chloride is react with ammonia okay on heating काय होईल तर हा NH2 अमोनिया मधला NH2 हा कार्बोनिल कार्बोनेट वर अटॅक करेल. हा कार्बन क्लोरीन बॉन्ड तुटल. कोणता कार्बन क्लोरीन बॉन्ड तुटल आणि इथं तयार होईल CH3 C डबल बॉन्ड O CH3 C डबल बॉन्ड O समोर NH2 हे तयार होईल आणि बाय प्रोडक्ट HCl आणि बाय प्रोडक्ट कोणता तर HCl तयार होईल. हे झालं असेटिल क्लोराइड. हे कोणतं आहे तर हे आहे असेटिल क्लोराइड. हे आहे अमोनिया. हे काय तर हे आहे अमोनिया. हे कोणतं आहे असेटा अमाइड. हे कोणते तर असेटा अमाइड म्हणजेच इथेन अमाइड आहे. ओके ही रिएक्शन लिहून घ्या. ही एक ऑर्डिनरी रिएक्शन याच्यासोबत होती. ही लिहून घ्या. पुढची रिएक्शन आपण पाहूया. लिहून घ्या ती रिएक्शन. तिसरी रिएक्शन पाहू आपण कार्बोक्सिलिक ऍसिडची ज्यामध्ये COH बॉन्ड तुटतो. त्या पहा कोणासोबत रिएक्शन तर रिएक्शन्स ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड विथ कोणासोबत तर विथ स्ट्रॉंग डिहायड्रेटिंग एजंट. डिहायड्रेटिंग एजंट म्हणजे कोणते जे रिएजंट उपस्थित असल्यामुळं वॉटर मॉलिक्यूल बाहेर निघून जातात त्यांना आपण डिहायड्रेटिंग एजंट म्हणतो. आणि कोणते येतं तर फॉस्फरस पेंटॉक्साइड कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 व्हॅनेडियम पेंटॉक्साइड अशा प्रकारचे रिएजंट हे डिहायड्रेटिंग एजंट असतात. कोणते डिहायड्रेटिंग वॉटर मॉलिक्यूल बाहेर काढणारे. मी जनरल रिएक्शन येतो नंतर स्टेटमेंट लिहितो. पहा रिएक्शन्स ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड विथ स्ट्रॉंग डिहायड्रेटिंग एजंट कोणासोबत P2O5 आणि कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 सोबत. आपण असं म्हणू शकता की हा कोनिकल फ्लास्क आहे. कोनिकल फ्लास्क ओके. आणि या कोनिकल फ्लास्क मध्ये आपल्याला घ्यायचे कार्बोक्सिलिक ऍसिड्स. काय घ्यायचे विद्यार्थ्यांनो कार्बोक्सिलिक ऍसिड RCOOH कार्बोक्सिलिक ऍसिड घ्यायचं आणि यात डिहायड्रेटिंग एजंट कोणताही एक टाकू आपण. चला हे टाकू P2O5. P2O5 म्हणजे काय फॉस्फरस पेंटॉक्साइड. फॉस्फरस पेंटॉक्साइड. फॉस्फरस पेंटॉक्साइड टाकलं आणि जर आपण त्याला हीट केलं. काय केलं आपण त्याला जर हीट केलं तर वॉटर मॉलिक्यूल दोन कार्बोक्सिलिक ऍसिड मधला वॉटर मॉलिक्यूल निघून जातो. रिएक्शन लिहून दाखवतो. एवढं लक्षात ठेवा. when carboxylic acid is heated with strong dehydrating agent like phosphorus pentoxide or concentrated H2SO4 it gives corresponding acid anhydride. पहा रिएक्शन येतो तुम्ही ऍसिड कार्बोक्सिलिक ऍसिड लिहित असताना ह्या रिएक्शन मध्ये असा लिहा RCOOH हा एक मॉलिक्यूल आणि हा दुसरा RC डबल बॉन्ड OOH हा दुसरा. ओके ह्या कोनिकल फ्लास्क मध्ये काय घेतलं आपण कार्बोक्सिलिक ऍसिडचे मॉलिक्यूल घेतले. काय घेतले आपण कार्बोक्सिलिक ऍसिडचे n नंबर ऑफ मॉलिक्यूल्स घेतले आणि त्यांना काय करायचं आपल्याला तर त्यांना आपल्याला हीट करायचे. काय करायचं त्यांना आपल्याला हीट करायचे. पण हीट करताना त्याच्यात काय टाकायचे फॉस्फरस पेंटॉक्साइड टाकायचे. P2O5 टाकायचे. फॉस्फरस पेंटॉक्साइड टाकायचे आणि फॉस्फरस पेंटॉक्साइड टाकल्यानंतर तर मी तुम्हाला असं म्हणेल हा कार्बोक्सिलिक ऍसिडचा पहिला मॉलिक्यूल आणि हा दुसरा मॉलिक्यूल. तर पहिल्या मॉलिक्यूल मधला H म्हणजे असं आपण म्हणू शकता पहिल्या मधला H आणि दुसऱ्या मधला OH निघून जातं. तर पहा हे अशा फॉर्म मध्ये निघून जातं. पहिल्या कार्बोक्सिलिक ऍसिड मधला H दुसऱ्या मधला OH निघून जातो आणि हा O या कार्बनला जोडला जातो. हा O या कार्बनला जोडला जातो आणि इथं तयार होतं R. काय तयार होतं पाहायचं R दिसतं तुम्हाला हे R. नंतर त्याच्या समोर काय त्याच्या समोर आहे C डबल बॉन्ड O. C डबल बॉन्ड O च्या समोर काय O असा लिहितोय मी चला O आणि हा O कोणाला जोडला जातो या कार्बोक्सिल कार्बनला जोडला जातो. ओके इथे लिहिलं मी C त्याला काय जोडलेलं आहे डबल बॉन्ड O आणि तो R. हा H प्लस आणि हा OH मायनस निघून गेलेला आहे. बाय प्रोडक्ट कोणता तर H2O. माहिती तुम्हाला RCOOH म्हणजे काय कार्बोक्सिलिक ऍसिड. कोणते तर कार्बोक्सिलिक ऍसिड. मला सांगा किती कार्बोक्सिलिक ऍसिडचे मॉलिक्यूल दोन. इथे लिहितो मी 2 मॉलिक्यूल्स. किती मॉलिक्यूल्स तर 2 मॉलिक्यूल्स. ओके हे काय तर एरोच्या वरती तुम्ही P2O5 लिहू शकता
तुम्ही P2O5 लिहू शकता किंवा याच्या ऐवजी तुम्ही कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 देखील घेऊ शकता. When carboxylic acid is heated with phosphorus pentoxide or concentrated H2SO4, it gives corresponding acid anhydride. इकडे पहा तुम्हाला माहिती आहे R C डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड O R म्हणजे काय ऍसिड अनहायड्राइड हे आहे आणि हे पण तेच आहे, फक्त रिप्रेझेंट वेगळं केलंय. हे झालं ऍसिड अनहायड्राइड. काय तयार होतं विद्यार्थी मित्रांनो, तर तयार होतं ऍसिड अनहायड्राइड हे तयार झालं. आणि या रिएक्शन मध्ये दोन कार्बोक्सिलिक ऍसिडच्या मॉलिक्यूल मध्ये मिळून एकच वॉटर मॉलिक्यूल निघून गेला. ही इंटरमॉलिक्युलर डिहायड्रेशन रिएक्शन आहे. कोणती? इंटरमॉलिक्युलर डिहायड्रेशन रिएक्शन आहे. एका कार्बोक्सिलिक ऍसिड मधला H आणि दुसऱ्या मधला OH असं दोघातून मिळून H2 गेलाय, म्हणून ही इंटरमॉलिक्युलर डिहायड्रेशन रिएक्शन आहे. तुम्ही इथर्स मध्ये पाहिलं होतं, दोन अल्कोहोलच्या मॉलिक्यूल मधून एक वॉटर मॉलिक्यूल निघून गेला तर तिथं इथर तयार झालं होतं. तसं इथं दोन कार्बोक्सिलिक ऍसिडच्या मॉलिक्यूल मधून एक H2 निघून गेला तर ऍसिड अनहायड्राइड तयार होतो. काय तयार होतो? ऍसिड अनहायड्राइड. म्हणून आपण पाहिले रिएक्शन्स ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड विथ स्ट्रॉंग डिहायड्रेटिंग एजंट. एक्झाम्पल घेऊ आपण. एक्झाम्पल घेऊ आपण. जर असं म्हटलं इथं R काढलं मी आणि जर CH3 टाकलं, आपण n नंबर ऑफ ऍसिटिक ऍसिड मॉलिक्यूल टाकले, n नंबर ऑफ ऍसिटिक ऍसिड मॉलिक्यूल टाकले आणि त्यात जर टाकलं आपण P2O5 फॉस्फरस पेंटॉक्साइड आणि त्याला जर हिट केलं तर काय तयार होईल बरं सांगा? काय तयार होईल? तर एक्झाम्पल येत आहे तुम्हाला, एक्झाम्पल येत आहे. एक्झाम्पल नंबर 1, व्हेन मी असं म्हणतो व्हेन ऍसिटिक ऍसिड इज हिटेड विथ when acetic acid is heated with strong dehydrating agent P2O5 or concentrated H2SO4, it gives काय देईल बरं ते? रिएक्शन पाहू आपण, नंतर लिहू प्रोडक्ट. इट गिव्स कोणतं अनहायड्राइड देईल तर ते आपण पाहू. इथं ऍसिटिक ऍसिडचे किती मॉलिक्यूल? दोन, CH3 COOH हा एक मॉलिक्यूल आणि दुसरा CH3 C डबल बॉन्ड OH हा एक आणि हा दुसरा. When acetic acid is heated with कोणासोबत? P2O5 किंवा कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 दोघांपैकी कोणतंही एका लक्षात ठेवा. हिट केलं तर हिट केल्यानंतर काय होतं? कोणत्याही एका कार्बोक्सिलिक ऍसिड मधला O आणि H बॉन्ड तुटणार आहे, म्हणजे आपण असं म्हणू इथला हा OH बॉन्ड तुटणार आहे आणि इथला COH बॉन्ड तुटणार आहे. ओके, हे पहा. म्हणजेच इथला H इथला OH निघून जाणार आणि हा O या कार्बनला जर जोडला तर काय तयार होईल बरं? तर तयार होईल तुमच्याकडे CH3 इथं C डबल बॉन्ड O समोर काय असेल तर हा O इथं खाली पहा C डबल बॉन्ड O आणि इथं CH3 आणि बाय प्रोडक्ट कोणता? H2O. याचं नाव काय? तर तुमच्या माहितीसाठी तुम्हाला जर असा फॉर्म्युला दिला मी CH3 C डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड O CH3, तुम्ही जसं इतक्या लवकर सांगू शकता की हे सर ऍसिटिक अनहायड्राइड आहे, मग ते पण कोणते तर हे पण कोणते तर ऍसिटिक अनहायड्राइडच आहे. कोणते तर हे आहे ऍसिटिक अनहायड्राइड. याचं आयपीसी नेम इथॅनोइक अनहायड्राइड आहे. कोणते तर इथॅनोइक अनहायड्राइड हे आहे. ओके, स्टेटमेंट काय असेल याची पहा बरं. आता स्टेटमेंट काय असेल किंवा याचा आयपीसी नेम काय असेल? इथॅनोइक ऍसिड. कोणता असेल तर इथॅनोइक ऍसिड असेल. जनरल स्टेटमेंट आणि एक्झाम्पलची स्टेटमेंट. ओके, तर जनरल स्टेटमेंट तुम्ही असं असेल when carboxylic acid is heated with strong dehydrating agent, ते शब्द टाकत नाही. when carboxylic acid is heated with P2O5 or concentrated H2SO4, it gives corresponding acid anhydride. काय दिलं तर corresponding acid anhydride. when carboxylic acid two molecules are, म्हणजे आपण असं म्हणू शकतो when carboxylic acid is heated with phosphorus pentoxide or concentrated sulfuric acid as a strong dehydrating agent, it gives acid anhydride by product H2O. आणि हे H2O निघून जाताना दोन्ही कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये मिळून गेलाय
म्हणून ही इंटरमॉलिक्युलर डिहायड्रेशन रिएक्शन आहे. कोणतीही इंटरमॉलिक्युलर डिहायड्रेशन रिएक्शन आहे. आणि विद्यार्थ्यांनो लक्षात ठेवा, तर आपण जर कार्बोक्सिलिक ऍसिड घेतलं, P2O5 घेतलं, त्याला हीट केलं की हे तयार होतं, आणि कूल केलं, थंड केलं की परत कार्बोक्सिलिक ऍसिड तयार होतं. म्हणून ही रिव्हर्सिबल रिएक्शन आहे. कोणतीही तर रिव्हर्सिबल रिएक्शन आहे. दिस इज अ रिव्हर्सिबल रिएक्शन. एक्झाम्पल, when acetic acid, हे पहा, when acetic acid is heated with phosphorus pentoxide or concentrated sulfuric acid, it gives corresponding acetic anhydride. ते काय देतं तर corresponding acetic anhydride हे देतं. ओके, acetic anhydride. तुम्हाला असंही असतं, what will happen when ethanoic acid is heated with phosphorus pentoxide, किंवा what will happen when ethanoic acid is heated with concentrated H2SO4. तर तुमच्या माहितीसाठी हेच इथेनॉइक ऍसिड आहे, त्याचं इथेनॉइक ऍसिड आहे त्याचं आययुपीएच नेम, एसिटिक ऍसिड आहे त्याचं कॉमन नेम. म्हणून एसिटिक ऍसिड म्हणजेच इथेनॉइक ऍसिड इज हिटेड विथ phosphorus pentoxide or concentrated sulfuric acid, it gives acetic anhydride म्हणजेच इथेनॉइक अनहायड्राइड आणि बाय प्रोडक्ट H2O. या रिएक्शनला मी काय म्हटलं, या रिएक्शन होत असताना दोन कार्बोक्सिलिक ऍसिडच्या मॉलिक्यूल मध्ये मिळून एक वॉटर मॉलिक्यूल निघून गेलाय, म्हणून या इंटर मॉलिक्युलर डिहायड्रेशन रिएक्शन आहेत. त्याचबरोबर एसिटिक ऍसिडचे मॉलिक्यूल आपण हीट केले P2O5 सोबत, तर एसिटिक अनहायड्राइड तयार होतं, आणि याला कूल केलं, थंड केलं की परत ह्या एसिटिक अनहायड्राइडचं कन्व्हर्जन एसिटिक ऍसिड मध्ये होतं. म्हणून ह्या रिव्हर्सिबल केमिकल रिएक्शन्स आहेत. कोणत्या तर रिव्हर्सिबल केमिकल रिएक्शन्स आहेत. आणि म्हणून मी असं म्हणेल, जर आपल्याला फक्त फॉरवर्ड रिएक्शन एसिटिक अनहायड्राइड तयार करायचं असेल किंवा ऍसिड अनहायड्राइड तयार करायचं असेल, तर दोन वेगळे रिएजंट घ्यावे लागतात. इथं जसे आपण दोन कार्बोक्सिलिक ऍसिडचे मॉलिक्यूल घेतले, तसंच इथं एक असाइल क्लोराइड घ्यावा लागतो आणि दुसरा सोडियम कार्बोक्सिलेट घ्यावा लागतो. ह्या रिएक्शन लिहिता आहेत तुम्हाला 2 सेकंदामध्ये रिएक्शन फक्त ऑब्झर्व करा, नंतर लिहू शकता तुम्ही थांबून. ओके, ठीक आहे. आता पहा, हे मोडतोय मी, हे झालं तुमच्या लक्षात आलं का? वेन कार्बोक्सिलिक ऍसिड, कोणते? वेन कार्बोक्सिलिक ऍसिड इज हिटेड विथ phosphorus pentoxide or concentrated sulfuric acid, it gives corresponding acid anhydride. प्रॅक्टिकली ऍसिड अनहायड्राइड तयार करण्यासाठी हे रिएजंट नाही घेतले जात, तर त्याच्या ऐवजी दोन वेगळे रिएजंट घेतले जातात. हे पहा, मोडतोय मी, मोडतोय. Acid anhydride is prepared by using sodium carboxylate and acyl chloride. इथे डॉक्टर पॉइंट पहा, एमसीक्यू साठी लक्षात येईल तुम्हाला की बेस्ट पद्धतीनं ऍसिड अनहायड्रेट कसं तयार केलं जातं. म्हणून इथे तुम्ही बेस्ट यील्ड म्हणजे प्रोडक्ट, बेस्ट यील्ड ऑफ acid anhydride, best yield of acid anhydride is obtained from mixture of कोणतं? From mixture of sodium carboxylate and acyl chloride आणि कोणतं तर असाइल क्लोराइड. आणि याच मेथडला आणि याच मेथडला लॅबोरेटरी मेथड म्हटलं जातं. कोणतं मेथड? तर लॅबोरेटरी मेथड असं म्हटलं जातं. चांगल्या पद्धतीने तयार केलं जातं. बेस्ट यील्ड ऑफ ऍसिड अनहायड्राइड इज ऑब्टेन्ड फ्रॉम मिक्सचर ऑफ कोणतं? फ्रॉम मिक्सचर ऑफ सोडियम कार्बोक्सिलेट अँड असाइल क्लोराइड. याच मेथडला प्रॅक्टिकल मेथड, कोणती मेथड म्हटलं जातं? प्रॅक्टिकल मेथड असं म्हटलं जातं. लॅबोरेटरी मध्ये प्रॅक्टिकली या पद्धतीने ते तयार केलं जातं. जनरल रिएक्शन लिहितो इथं पहा, RC डबल बॉन्ड, कोणतं मिक्सचर घ्यायचंय? सोडियम कार्बोक्सिलेट आणि असाइल क्लोराइड. इथं लिहितो मी RCOCl, हा RCOCl आणि त्याच्यासोबत रिएक्शन कोणती? सोडियम कार्बोक्सिलेट म्हटल्यानंतर हे असं असेल C डबल बॉन्ड OR. हे असाइल क्लोराइड आहे. हे कोणतं? असाइल क्लोराइड.
आणि हे आहे सोडियम कार्बोक्सिलेट. आता मला सांगायची पण गरज नाही, तुमच्या लक्षात आलं असेल. जर समजा आपण म्हटलं हा कोनिकल फ्लास्क आहे आणि या कोनिकल फ्लास्कमध्ये असाइल क्लोराईड आणि सोडियम कार्बोक्सिलेट जर घेतलं तर काय होईल? या दोघांना जर हिट केलं तर विद्यार्थ्यांना पहा RC डबल बॉन्ड OO मायनस आणि Na प्लस असतं. इथं RC डबल बॉन्ड O Cl, इथं पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज, इथं पार्शियल निगेटिव्ह चार्ज. जर आपण असाइल क्लोराईड आणि सोडियम कार्बोक्सिलेटला हिट जर केलं तर हा जो असाइल आहे RCOO मायनस कार्बोक्सिलेट आयन हा या कार्बन ॲटमवरती अटॅक करतो. RCOO मायनस कार्बोक्सिलेट आयन हा या कार्बोनिल कार्बन ॲटमवरती अटॅक करतो. इथं कोणता कार्बन क्लोरीन बॉन्ड तुटतो, कोणता कार्बन क्लोरीन बॉन्ड तुटतो आणि कार्बन ऑक्सिजन बॉन्ड हा नवीन जोडला जातो. इथं तयार होतं, सांगा आता, RC डबल बॉन्ड O याला काय जोडलं जातं? O. याला काय जोडलं जातं? O. त्याच्या समोर काय तर C डबल बॉन्ड O आणि इथं R. बाय प्रोडक्ट कोणता तर Na+Cl- कोणता पहा तर हा Na+ आणि Cl- मिळून तयार होतं NaCl आणि इथं तयार झालं हे ऍसिड अनहायड्राइड. काय तयार झालं? ऍसिड अनहायड्राइड. हे बेस्ट. आणि ही कोणती रिएक्शन आहे तर ही इरिव्हर्सिबल रिएक्शन आहे. ही कोणती रिएक्शन आहे तर इरिव्हर्सिबल रिएक्शन. असाइल क्लोराईड आणि सोडियम कार्बोक्सिलेट यांना हिट जर केलं त्याच्यापासून आपल्याला ऍसिड अनहायड्राइड आणि बाय प्रोडक्ट सोडियम क्लोराईड तयार होतं. हे चांगल्या पद्धतीने हिला आपण म्हणतो प्रॅक्टिकल मेथड फॉर द प्रिपरेशन ऑफ ऍसिड अनहायड्राइड. एक्झाम्पल पहा. एक्झाम्पल घ्यायचे मला फक्त आरच्या ऐवजी मी काय घेणार आहे तर आरच्या ऐवजी फक्त इथं CH3 ग्रुप घेणार आहे. म्हणून when acetyl chloride is react with sodium acetate, it gives acetic anhydride. तुम्हाला रिएक्शन लिहिता येईल. सांगा बरं असेटिल क्लोराईडचा फॉर्म्युला कोणता तर असेटिल क्लोराईडचा फॉर्म्युला CH3COCl. when acetyl chloride is react with sodium acetate चा फॉर्म्युला कोणता CH3COONA. म्हणजे आपण असं लिहिणार NaO C डबल बॉन्ड O CH3. ओके. ऑन हिटिंग फक्त आपल्याला हिट करायचे. हा असेटिल क्लोराईड हा सोडियम ऍसिटेट. ओके. CH3 C डबल बॉन्ड OO मायनस हा Na+. ओके. CH3COCl इथं पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज, इथं पार्शियल निगेटिव्ह चार्ज. हा असेटेट आयन हा कार्बोक्सिल कार्बन ॲटमवरती अटॅक करतो. कार्बन क्लोरीन बॉन्ड तुटतो आणि पहा कार्बन क्लोरीन बॉन्ड तुटतो त्यावेळेस कार्बन ऑक्सिजन बॉन्ड जोडला जातो आणि तयार होईल इथं CH3C डबल बॉन्ड O. या कार्बनला हा O आणि बाकीचा ऍज इट इज. म्हणून OC डबल बॉन्ड O CH3 आणि बाय प्रोडक्ट कोणता तर Na+ आणि Cl- तयार होईल NaCl. हा कोणता आहे तर हा आहे असेटिक अनहायड्राइड. हा कोणता आहे बरं तर हा आहे असेटिक अनहायड्राइड. याचं नाव काय? याचं नाव आहे असेटिल क्लोराईड. हा कोणता आहे? हा असेटिल क्लोराईड. याचं नाव काय? याचं नाव आहे सोडियम ऍसिटेट. याचं नाव काय तर सोडियम ऍसिटेट. म्हणून तुम्ही म्हणू शकता when acetyl chloride is react with sodium acetate it gives acetic anhydride and by product sodium chloride. याचं नाव काय? याचं नाव आहे इथॅनोइल क्लोराईड. हे कोणतं आहे तर इथॅनोइल क्लोराईड. हे कोणतं आहे तर सोडियम इथॅनोएट. हे सोडियम इथॅनोएट. ओके. हे कोणते नाव येतं तर हे लक्षात ठेवा हे IUPAC नेम येतं. आणि याचं नाव काय? याचं नाव आहे इथॅनोइक अनहायड्राइड. काय याचं नाव तर इथॅनोइक अनहायड्राइड हे त्याचं नाव आहे. ओके. या प्रकारे ह्या रिएक्शन्स असतील. तिसरी आपण पाहिली रिएक्शन्स ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड विथ स्ट्रॉंग डिहायड्रेटिंग एजंट. या अगोदरच्या रिएक्शन्स तुम्ही पाहिल्या होत्या. ठीक आहे. पण बेस्ट पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं जर ऍसिड अनहायड्राइड तयार करायचं असेल तर मात्र कोणतं मिक्सचर घेतलं जातं? बेस्ट ईल्ड जर करायची असेल बेस्ट ईल्ड ऑफ ऍसिड अनहायड्राइड is obtained from mixture of sodium carboxylate and acyl
chloride. It is called as a practical method. Practically कसं तयार केलं जातं? Practical method for acid anhydride. That is when acyl chloride is heated with sodium carboxylate, it gives acid anhydride and byproduct NaCl तयार होतं. आणि ही इरिव्हर्सिबल रिएक्शन आहे, ही फॉरवर्डच रिएक्शन आहे. फक्त लक्षात ठेवा, मागच्या याच्या अगोदरच्या रिएक्शन जर आपण पाहिल्या तर त्या कशा होत्या? रिव्हर्सिबल रिएक्शन होत्या ऍसिड अनहायड्रेट तयार करण्याच्या. म्हणजे कार्बोक्सिलिक ऍसिडचं ऍसिड अनहायड्रेट मध्ये आणि परत ऍसिड अनहायड्रेटचं कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये रूपांतर होतं, म्हणून त्या रिएक्शन्स फायद्याच्या नव्हत्या. ही रिएक्शन फायद्याची आहे. When acetyl chloride is react with sodium acetate, it gives acetic anhydride and byproduct sodium chloride. अशा पद्धतीने आज आपण 3 केमिकल प्रॉपर्टीज पाहिल्या कार्बोक्सिलिक ऍसिडच्या. आणि या रिएक्शन्स मध्ये जर आपण पाहिलं तर या रिएक्शन्स मध्ये कार्बोक्सिलिक ऍसिडचा कोणता बॉन्ड तुटला? COH बॉन्ड तुटला. पुढील रिएक्शन्स आपण पुढच्या तासामध्ये आपण पाहणार आहोत. ओके, सो आज काय काय पाहिलं आपण? तर आज आपण पाहिलं रिएक्शन्स इन्व्हॉल्विंग क्लेवेज ऑफ COOH बॉन्ड. पहिल्या त्यात रिएक्शन पाहिलं आपण, इथं रोमनांकात एक पाहिलं आपण रिएक्शन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड कोणासोबत? रिएक्शन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड विथ PCl3 PCl5 SOCl2. नंतर दुसरे रिएक्शन पाहिले आपण कोणासोबत पाहिले पहा, आठवतोय तुम्हाला? रिएक्शन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड कोणासोबत पाहिले आपण? आठवतंय? आणि तिसरे रिएक्शन पाहिले आपण स्ट्रॉंग डिहायड्रेटिंग एजंट सोबत. ह्या रिएक्शन पाहिल्या. दुसरे आठवलं का नाही? तर दुसरे रिएक्शन पाहिले आपण कार्बोक्सिलिक ऍसिडच्या अमोनिया सोबत. कोणासोबत? अमोनिया सोबत. इंटरमिडिएट अमोनियम आयन तयार होतो आणि बाय प्रोडक्ट अमाइड तयार होतो. आणि तिसरे रिएक्शन आपण तुमच्या डोळ्यासमोर आहे त्याच्यावर. ओके, या पद्धतीनं तुम्हाला ते लक्षात ठेवायचे. राहिलेले रिएक्शन्स आपण पुढील लेक्चर मध्ये पाहू. ओके, थँक्यू सो मच.